या सिंहा लोकांच्या कार्यक्रमामध्ये, या सिरीजमध्ये खूप खूप स्वागत आहे. थँक्यू. थँक्यू भागवतजी. येस. हां. सगळ्यात पहिला प्रश्न मी म्हणजे तुम्हाला आता जर आपण या चर्चेची हं. सुरुवात करायचं म्हणलं सिंहा लोकांची, काय एकंदरीत आत्ता ह्या गांधी जाऊन जवळपास 70 वर्ष देशाला स्वातंत्र्य होऊन झाली आणि गांधींना जाऊन जे काय तेवढेच 2 झाले असतील. तेवढे हां. झाले असतील. आज आज कुठे आहे गांधी? मला वाटतं आजही बऱ्याचशा लोकांच्या मनामध्ये गांधी आहे. हं, आणि जिथे कुठे तुम्हाला म्हणजे फक्त भारतातच नव्हे तर जगात जिथे कुठे कोणी शोषणाविरुद्ध हं, अन्यायाविरुद्ध आवाज उचलतो हं, तिथे इथे गांधी आहे. हं, आणि तो तुम्हाला सोनम वांगचुक मध्ये भेटेल. हं. तर तुम्हाला साधा शेतकरी जेव्हा एखाद्या त्याच्यावर अन्याय होत असेल त्याच्या विरुद्ध आवाज उचलतो, किंवा कामगार आवाज उचलतो, किंवा एखादा व्यापारी सुद्धा त्याच्या होणाऱ्या अन्याय विरुद्ध आवाज उचलत असेल तर इथे गांधी आहे. आजही बऱ्याच ठिकाणी जेव्हा गांधी जयंती असते, म्हणजे हो. जेव्हा एका बाजूला देश गांधी हो. जयंती मनवत असतो किंवा हे करत असतो, तर दुसऱ्या साईडनं आज ही गांधींना गोळ्या घालण्याचा प्रयत्न करतात, प्रतिकात्मक पद्धतीने गोळ्या मारतात. या सगळ्यांकडे तुम्ही कसं बघता? काय झालंय की गांधी मरतच नाही. म्हणजे त्यांनी 30 जानेवारी 1948 ला गांधींना मारलं, बरोबर. पण ते मारून सुद्धा त्यांचं तत्वज्ञान काही संपत नाही. हं, ते जेवढं मारायचा प्रयत्न करतात तो अजून मोठा होत चाललाय. हां, तर मग ते दरवेळी प्रतिकात्मक का होईना मारतात त्यांना. बरोबर. आणि तो प्रतिकात्मक मारून पण ते वाढत चाललेत गांधी विचारांची लोक. म्हणजे तुम्ही बघाल तर भारतात भले काही ठिकाणी आवाज उचलत नसतील लोक, हं, पण जगभर त्याबद्दल बोलणारे लोक आहेत. आता मी व्हिएतनामला एक अवॉर्ड स्वीकारायला गेलो होतो. तर त्या व्हिएतनाममध्ये त्या देशाने अमेरिकेला हरवलं. हं. अमेरिकेला परत जावं लागलं. बरोबर, बरोबर. हां, पण त्या व्हिएतनाममध्ये मी म्हटलं भारतीय कोणाला ओळखतात का ते वगैरे. हं, तर भारताबद्दल जास्त त्यांना माहिती नाहीये. पण महात्मा गांधी आहेत. तर ते तसं कम्युनिस्ट मार्गाने स्वातंत्र्य मिळवलं त्यांनी. हो. पण ते होचेमिन जे त्या नावाने एक सिटीज आहे तिथे. होचेमिन त्याचे पहिले तिथलचे राष्ट्रपिताही म्हणतील आपल्याला. ते होचेमिन म्हणतात की आम्ही सगळे क्रांती घडवणारे आहोत. हं, पण आमचं जर फाउंडिंग प्रेरणा कोणी असेल तर ते म्हणजे महात्मा गांधी. ओके. म्हणजे त्यांचे मार्ग वेगवेगळे आहेत दोघांचे. गांधींचा मार्ग वेगळा, त्यांचा मार्ग वेगळा. हं, पण तरी पण ते म्हणतात की हं. महात्मा गांधी आम्हाला प्रेरणादायी वाटतात. तर मला असं वाटतं की किती मारायचा प्रयत्न केला तरी ते मरणार नाही. हं, फक्त काय आहे की भरपूर त्यांचं द्वेष पसरवला जातोय त्यांच्याबद्दल. तो कमी करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. हं, कारण काय होतं, द्वेष जर वाढत गेला ना, हं. तर आपल्या भारतात जे मणिपूर चाललंय आणि वेगवेगळ्या ठिकाणी जात, धर्म, पंथ, वर्ग हे जे काही भेद चालू आहेत, हं. तर ते भेद कमी होतील त्याच्यामुळे. ओके. हां. रिसेंटली तुम्ही लंडनची घटना बघितली असेल की हां. तिथेही महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना हो. करायचा प्रयत्न केला. हो. जर सातत्याने म्हणजे जे देशाच्या हां. पातळीवर होत होतं ते आता कुठेतरी त्या पातळीवरती ते करायचा हो. प्रयत्न करत आहे. आणि दुसऱ्या बाजूला जे लोक इतक्या दिवस हां. गांधींचा विरोध करत होतात, तेच आता गांधींच्या पुतळ्यासमोर नमनही होत आहे दुसऱ्या हो. बाजूला. काय होतंय तुम्हाला आहे ना, जी गोष्ट उघड करता येत नाही, हां, तर ती तुम्हाला अशी चोरून लपून करावी लागते. हां, हां, गांधींनी कधी अशा चोरून लपून गोष्टी केल्या नाही. नथुराम गोडसेही गांधींना मारलं ना, हां. तर पळून जात होता आणि स्वतःला मुस्लिम दाखवून हिंदू मुस्लिम दंगली घडाव्या आणि नंतर सरदार पटेल, नेहरू आणि लाल बहादूर शास्त्री यांनी सगळ्यांचे खून करावे असा त्यांचा प्लॅन होता. बरोबर. पण ते काकासाहेब गाडगिळनी त्याला ओळखलं हां. आणि तो प्लॅन फसला. तर हे तुम्हाला जे वाईट कृत्य आहे ना, ते लपून छपून चोऱ्या करा, काही करा. तर तसंच गांधींचे जे विटंबना करणे ते लपून करावे लागते. उघड तुम्ही केलं तर लंडनवाले जेलमध्ये टाकतील तुम्हाला. बरोबर. ते काही ठेवणार नाहीयेत. हां, आणि खरं उलट आपण आभार मानले पाहिजे की त्या इंग्लंडनी, हां, म्हणजे इंग्लंडचे चर्चिल होते जे पूर्ण हां. राष्ट्राध्यक्ष, हां. ज्यांचं जगातल्या 1/3 याच्यावर राज्य होतं. राज्य होतं. तर बरोबर. तो चर्चिल गांधींचा प्रचंड द्वेष करायचा. ओके. आणि तो म्हणायचा की हा गांधी मेला तर बरं होईल. हां. आणि जनरल स्मट्सला तो म्हणतो की तू जर त्याला आफ्रिकेतच मारून टाकलं असतं तर हां. मला एवढा त्रास झाला नसता. म्हणजे ओके. जगात इंग्रजांचं राज्य फक्त भारतातच नव्हे, जगात अजून काही दशकं टिकलं असतं, असं जनरल स्मट्सला विन्स्टन चर्चिल म्हणतात. ओके. आणि तरी त्या चर्चिलला विरोध करून तिथं गांधींचा मोठा पुतळा उभारला जातो हं, त्या इंग्लंडमध्ये, ज्यांनी आपल्यावर गुलामी केली, हं. गुलामी लादली. आणि त्यांच्या विरुद्ध उलट तिथालची लोक गांधींना प्रेम करतात. ते म्हणजे जग गांधीवरती प्रेम करते. हो, अक्षरशः हो. जग प्रेरणा घेते गांधी. प्रेरणा घेते. हां. म्हणजे तो पहिला प्रश्न आता मी लोकांच्या जो गैरसमजाबद्दल तुम्हाला विचारतो, की हां. आता नथुराम गोडसेचा तुम्ही विषय काढला म्हणून, हां. की पाकिस्तानची आणि भारताची फाळणी झाली हो. म्हणून गांधींची हत्या गोडसेंनी केली. हां. पण लोकांना हे माहित नाही की याच्या आधी जेव्हा 1932च्या काहीतरी
तेव्हा गांधींना मारण्याचा प्रयत्न झाला पुण्यामध्ये. हा. तर एकंदरीत किती वेळेस गांधींना मारण्याचा किंवा गांधींची हत्या करण्याचा प्रयत्न झाला याबद्दल थोडंसं काय सांगा? जवळपास 6 ते 7 हल्ले झाले गांधींना मारण्याचे. ओके खरं तर गांधींना मारण्याचे यापूर्वी पण हल्ले झाले होते जेव्हा ते आफ्रिकेत होते वगैरे. ओके पण तिथे ती लोक जी गांधींना मारायला आली ना, ती नंतर गांधींच्या बद्दलचे गैरसमज दूर होऊन ते गांधींचे हे झाले. एक पठाण होता, त्याने गांधीजीवर हल्ला केला होता आफ्रिकेत असताना आणि त्यांचे 2 दात पडले. ते शेवटपर्यंत तुम्हाला पडलेले दिसतात. पण तो पठाण नंतर गांधींचा संरक्षक झाला. उलट संरक्षक म्हणता येण्यापेक्षा त्यांचा स्वातंत्र्य सैनिक झाला. कधीची गोष्ट असेल ही गांधीजी जेव्हा आफ्रिकेत गेले होते रिसेंटली, तेव्हा 1-2 वर्षातच घडलेली गोष्ट आहे ती, की त्यांनी ते वर्णभेदाविरुद्ध लढा चालू केला. भारतीयांना काळे म्हणायचे आणि इतरांना काळे म्हणून भेदभाव केला जायचा. तेव्हा ते गांधीजींनी तिथे सांगितलं की बाबा आम्ही हे करूया, काय ते त्याच्या विरोधात लढूया. आणि ते लढत असताना इंग्रजांनी मान्य केलं तिथल्या ब्रिटिशांनी की बाबा आम्ही तुम्हाला अधिकार देऊ म्हणून. तिथे असं केलं होतं त्यांनी की तुम्हाला अधिकार नसतील त्याचे, म्हणजे तुमची बायको जर ख्रिश्चन विवाह नसेल केला तर तुमची बायको नाही वगैरे, अशा प्रकारचे नियम केले होते. तर गांधीजी म्हणाले की हे आम्ही मानत नाही, तर आम्ही आय कार्ड जाळू म्हणून ते सगळे तुम्ही दिलेले. तर ते त्याच्यावरून हे झालं होतं. पण इंग्रजांनी तुरुंगात टाकलं, त्यांना मारलं पण थोडं. पण त्यानंतर बरंच टॉर्चर केल्यावर त्यांना सोडलं आणि त्यांना सांगितलं की आम्ही मान्य करतो. पण ते मान्य केलं नाही त्यांनी. पण मान्य करतो म्हणाल्यावर ते सही करायला गेले की ठीक आहे मान्य करतात ते. पण त्यावेळेस त्या मीर आलम पठाणचा गैरसमज झाला की गांधीजी हे इंग्रजांच्या बाजूनी झाले. पण नंतर जेव्हा त्याला लक्षात आलं की बाबा हे इंग्रजांच्या विरुद्धच आहेत, तर तो गांधींच्या सोबत सामील झाला. जो लोकांचा जीव घ्यायला हे झाला होता तो म्हणाला की मी माझा जीव सुद्धा या गांधींसाठी देईन. पण भारतात असं झालं की भारतात गांधीजीवर बघा हल्ले कधी झाले. आफ्रिकेत ते 21 वर्ष राहिले. भारतात आले जवळपास 1915-16 नंतर आले. आणि आधी तर ते फक्त भारत फिरत होते. इथे सगळे 565 राजा होते, त्याचे संस्थानिक, त्यांचं राज्य होतं. गांधी ते बघितलं सगळं आणि गांधींनी काशीमध्ये भाषण केलं. त्याच्यात ते म्हणतात की बाबा ही जी लोक इंग्रजांच्या सोबत गुलामासारखी वागतात आणि जनतेचं शोषण करतात, तर हे थांबलं पाहिजे आधी. आणि ते त्यांचं पहिलं भाषण ते आहे. आणि काय होतं, लोकांना सामान्य माणूस या आंदोलनामध्ये नव्हता कुठे. काही शिकलेले उच्चभ्रू लोक होते, उच्चवर्णीय उच्चभ्रू. तर गांधी म्हणाले की हे स्वातंत्र्य काही फक्त काही लोकांचं नाहीये, तर ते या इथालच्या बहुजनांचं, सगळ्या लोकांचं आहे. शेवटच्या घटकापर्यंत सगळ्यांना स्वातंत्र्य मिळालं पाहिजे. तर गांधीजी जोपर्यंत स्वातंत्र्य, हिंदू मुस्लिम ऐक्य वगैरे बोलत होते तोपर्यंत काही त्याचं हे नव्हतं. पण जेव्हा गांधीजींनी बोलायला चालू केलं की इथालचा जो अस्पृश्य समाज आहे त्याला पण त्याचे अधिकार मिळाले पाहिजेत आणि ही अस्पृश्यता संपली पाहिजे, दलितांसाठी मंदिरं उघडी केली पाहिजेत, हे जे काही चालू केलं त्यांनी, त्याच्यावर त्यानंतर इथालचे जो काही विषमतावादी वर्ग होता, विषमतावादी काही जाती होत्या, त्यांनी त्यांच्यावर हल्ले चालू केले. आणि मेन म्हणजे काय केलं गांधींनी की त्या जातीतली लोक सुद्धा, म्हणजे तथाकथित ब्राह्मण समजले जाणारे लोक, ते सुद्धा गांधींचे बरेचसे अनुयायी झाले. तर हे जास्त खटकलं की बाबा गांधींचा एक अनुयायी अप्पासाहेब पटवर्धन, तर त्याने काय केलं, त्याने तिकडे जाऊन म्हणजे जनावरांची चरबी काढणे, जे काम तथाकथित काही जातीच करतात, ज्यांना खालची जात म्हटलायचं, ते काम त्याने सुरू केलं. अजून तुम्ही बघाल तर आचार्य विनोबा भावे, महादेवबाई देसाई हे ब्राह्मण होते. तर जेलमध्ये आहेत ना जातीवाईज कामं दिली जायची. तर गांधीजी म्हणाले आपण उलट करायचं, आपल्याला ह्या जाती व्यवस्था बदलायची आहे. हिंदू धर्म त्याने वाईट ठरायला लागलाय, तर हिंदू धर्म आपल्याला मोठा करायचा असेल तर ही जाती व्यवस्था संपली पाहिजे. आणि ती जाती व्यवस्था संपवण्यासाठी त्यांनी प्रयत्न चालू केले. आणि जाती व्यवस्था संपवण्यासाठी जो प्रयत्न करते गांधीजी, त्याच्यामुळे ही एक त्यांच्यावरती हल्ला झाला. त्यांच्यामुळे हल्ला झाला होता. पहिला हल्ला 25 जून 1934 रोजी झाला होता. आणि त्याला कारण होतं ते म्हणजे महात्मा गांधींनी जी दलितांसाठी मंदिरं उघडे करा म्हणून भूमिका घेतली, त्याच्यामुळे देशातली हजारो मंदिरं ओपन झाली. आपलं पंढरपुराचं मंदिर विठोबाचं, ते सुद्धा दलितांसाठी ओपन नव्हतं, आतमध्ये प्रवेश नव्हता. वारीत लोक जायचे पण बाहेरूनच दर्शन घेऊन परत जायचे. पांडुरंग पुण्यात झाला सगळ्यात पहिला हल्ला गांधीजींवर. पुण्यात झाला पहिला हल्ला 25 जून 1934 ला. म्हणजे हे भारत पाकिस्तान या सगळ्या गोष्टींच्या 10-12 वर्ष आधी. तेव्हा भारत पाकिस्तान माहित नव्हतं, 55 कोटी माहित नव्हतं, फाळणी नाही, काहीच नाही. तर ते कारण होतं ते म्हणजे त्यांनी अस्पृश्यांना अधिकार देणं आणि माणसाला माणसासारखं वागवणं. त्याच्यामुळे काही लोकांचे हितसंबंध दुखावले की आम्ही यांचं शोषण करतोय, आता शोषण करू शकत नाही. आणि त्यामुळे त्यांच्यावर हल्ला झाला होता पहिला 25 जून 1934 ला. तो बॉम्ब पडला दुसऱ्या गाडीवर आणि हे वाचले.
ओके. आणि पुण्यातल्या सनातनी ब्राह्मणांनी तो हल्ला केला होता. हा. पण माझं असं म्हणणं आहे की सगळे ब्राह्मण वाईट नाहीयेत, पण हा. बरेचसे ब्राह्मण ज्यांचे वर्चस्व गाजवायचं होतं हा. इतर लोकांवर, ते हा. दुखावलं गेलं. त्याच्यामुळे पहिला हल्ला तिथे झाला. अजून एक हल्ला झाला होता, हा. तो म्हणजे याच्यामध्ये ट्रेन मधून ते चालले होते बरोबर. कर्जतच्या दरम्यान. तिथे पुढच्या गाडीवर दगड टाकण्यात आले, सॉरी रेल्वे ट्रॅकवर, हा. आणि ते दगड टाकून रेल्वे पलटावी हा. आणि त्याच्यात लोकही मरावी आणि सोबत गांधीलाही मारता यावी, हा हेतू होता. पण काय झालं, तिथलच्या कर्मचाऱ्याच्या लक्षात आली ती गोष्ट हा. आणि त्याने त्यांना वाचवलं. ओके. आणि या दरम्यान अजून तुम्हाला म्हणजे पुरावा बघायचा तर बघा, गांधीजींनी स्वतःच्या मुलाचं लग्न हे आंतरजातीय केलं. हा. आंतरजातीय केलं वाईमध्ये. तर बरोबर. त्याचा परिणाम असा झाला की देशभरात अनेक लोकांनी आपापल्या मुलांची लग्न, हो. मुला-मुलींची लग्न आंतरजातीय केली आणि हा. आंतरजातीय केल्यामुळे हम्म. अजून भडकले. पुण्यातल्या ब्राह्मणांनी हा. सभा भरवली आणि हा. सभा भरून सांगितलं की या गांधींचा काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे. हम्म. आणि तेव्हापासून हे षडयंत्र चाललंय. तेव्हा ना आपल्याला माहित होतं भारत स्वतंत्र होणार आहे का नाही तेही माहित नव्हतं. तर त्यामुळे फाळणी 55 कोटी हे काही प्रश्न नव्हता. तर तेव्हा एकच कारण होतं की हे जो काही जातीवाद गांधी संपवायला चालले होते ओके. आणि माणसाला माणसासारखं वागवणं, हम्म. त्याच्यामुळे. आणि म्हणजे हे हल्लेकरी कोण आहेत, हा. ज्यांनी ज्ञानेश्वरांनी सगळ्या लोकांना ज्ञानेश्वरी खुली केली, बरोबर. तेच त्यांच्यावर ज्यांनी वाळीत टाकलं, त्यांना तुकारामांच्या गाथा ज्यांनी बुडवल्या, बरोबर. अंबाजी सारखे लोक, हो. किंवा महात्मा फुलेंवर शेण फेकलं, हम्म. तेच लोक आहेत ज्यांनी गांधीवर हल्ला केला. बरोबर. म्हणजे हा हल्ला सुधारणावादी विचारामुळे झालाय गांधींचा. गांधी जर फक्त स्वातंत्र्य लढ्याचे नायक असते आणि त्यांनी सुधारणावादामध्ये काही भूमिका घेतली नसती, तर त्यांच्यावर कोणी हल्ला केला नसता. ओके. हा, इंग्रजांनी त्रास दिला असता त्यांना, पण बाकी या जातीवादी लोकांनी हल्ला केला नसता. हा. नंतर जो म्हणजे 55 कोटीचा फार विषय हो. आता आपल्या बोलण्यामध्ये पण हा. आला आणि लोक हा विचारत पण असतात की जे गांधीजी म्हणाले की 55 कोटी पाकिस्तानला दिले पाहिजे, त्यासाठी ते उपोषणाला बसले. एकंदरीत तो काय घटनाक्रम काय होता, एकंदरीत का गांधीजी उपोषणाला बसले, काय त्याच्याबद्दल थोडस झालं असं की एक तर आधी फाळणीचा सांगतो की फाळणी जी झाली, गांधींनी शेवटपर्यंत फाळणीला विरोध केला. गांधीजी म्हणायचे की फाळणी माझ्या डेड बॉडीवर होईल. पण गांधीजी काही काँग्रेसमध्ये किंवा कुठल्याही पक्षामध्ये सत्तेमध्ये पदाधिकारी नव्हते. बरोबर. गांधींचे जे सगळ्यात जवळचे शिष्य होते सरदार वल्लभभाई पटेल, त्यांनी फाळणीच्या कागदपत्रावर पहिली सही केली. त्यानंतर पंडित नेहरू, मौलाना आझाद, लॉर्ड माउंटबॅटन, जिन्ना आणि जिन्नाचे काय पदाधिकारी, तर अशांची सही आहे. आणि त्याच्यात त्यांनी काय म्हटलं की तो म्हणजे जिन्ना जे आहेत ते सतत देशामध्ये म्हणजे अराजकता मांडवत होते. बरोबर. तर ते याची देही त्याची डोळा, आपल्याला स्वातंत्र्य तरी मिळावं, बरोबर, या अनुषंगाने त्यांनी ती मान्यता दिली. पण त्याच्यात सरदार पटेलांनी गांधींना पत्र लिहून कळवलं की माफ करा, आम्ही तुम्हाला याच्यात घेतलं नाही, प्रोसेसमध्ये घेतलं, प्रोसेसमध्ये घेतलं नाही आणि आम्हाला हे द्यावं लागलं. बरोबर. तर तुम्ही राष्ट्रपिता आहात, पण आम्ही पण या राष्ट्राचे एक भावंड आहोत. तर मोठ्या भावाच्या नात्याने आम्ही त्याला एका छोट्या भावाला वेगळं घर दिलं. पण बाकी 9 भाऊ एकत्र आहेत. आपला भारतात हिंदू असू द्या, मुस्लिम असू द्या, जैन, शीख, ईसाई सगळे एकत्र राहतील, असं त्यांनी त्यांना ग्वाही दिली. फक्त त्यांना एक छोटं वेगळं घर दिलं. पण पाकिस्तानपेक्षा जास्त मुस्लिम आपल्याकडे असतील असंही म्हटलं. गांधींनी त्यांनाही तेव्हा सांगितलं की बाबा हे करू नका, आपण एकत्र राहूया. पण काय होतं, त्यांचाही नाईलाज होता. कारण देशात सतत इथालचे जे हिंदुत्ववादी लोक, म्हणजे सावरकर असू द्या, अजून हेडगेवार असू द्या, RSS, हिंदू महासभा वगैरे, तर हे सतत लोकांमध्ये द्वेष पसरवत होते मुस्लिमांबद्दल. आणि मुस्लिम लीग जी होती जिन्नाची, ती लोकांमध्ये विष पसरवत होती हिंदूंबद्दल. तर या ज्या 2 संघटना आहेत, याच्यामुळे आपल्याला फाळणी करावी लागली या अराजक लोकांमुळे. पण हे 2%च होते. 98% लोक होते हे म्हणत होते की आपण सगळ्यांनी एकत्र राहिलं पाहिजे. ओके. पण या 2% लोकांमुळे, म्हणजे उदाहरणार्थ 10 भाऊ आहेत, पण एक भाऊ सतत भांडण करतोय आणि घर अस्वस्थ करतोय, त्या एका भावाला वेगळं घर करून दिलं, 9 भाऊ एकत्र राहिले. बरोबर. पण त्या ज्या आई वडील म्हणतात की म्हणजे गांधी म्हणजे पिता समजा तुम्ही, आणि 9 भाऊ, तर 10 भाऊ, तर 10 भावामधल्या एकाला वेगळं केलं, पण 9 एकत्र आहेत. आणि ते पण एका भावाला वेगळं मोठ्या भावांनी केलं, वडिलांना माहितच नाहीये, तो सतत घर दूषित करत होता म्हणून. पण हे 9 भाऊ, म्हणजे त्यात एक मुस्लिम आहे, हिंदू आहे, जैन आहे, बौद्ध आहेत, सगळे आहेत, तर ते सगळे एकत्र राहतात. पण त्याच्यात त्याचा बापाचा काहीच दोष नाही, पण त्यांनी गोळी मारली बापाला. बरोबर. तर हे या सगळ्या याच्यामध्ये जी ब्रिटिशांची भूमिका आहे ते लोक कुठेतरी निग्लेक्ट करतात किंवा विसरून जातात. म्हणजे या फाळणीमध्ये गांधींना जिम्मेदार ठरवण्यापेक्षा ते इंग्रजांना ठरवत नाही. इंग्रजांनी काय डाव केला, 1857 मध्ये जेव्हा आपला लढा बऱ्यापैकी यशस्वी झाला, पण आपण अपयशच भेटलं आपल्याला. पण त्यांना एक लक्षात आलं की हे हिंदू मुस्लिम एकत्र झाले तर आपलं काही
खरं नाही. तर बरोबर. मग त्यांनी हिंदू मुस्लिम मध्ये भेद पाडायला चालू केले. डिवाइड अँड मग रूल. मग काही हिंदूंना भडकवायचं की बाबा तुम्ही हिंदू वेगळे राहा आणि या मुस्लिमांच्या विरुद्ध तुम्ही प्रचार करा. मुस्लिमांना भडकवलं की तुम्ही ब्रिटिशांच्या विरुद्ध लढण्यापेक्षा हिंदूंच्या विरुद्ध लढा. आणि हे जे लोक आहेत हे बघाल तुम्ही, ते जिन्ना असू द्या, सावरकर असू द्या, गोळवळकर, RSS, हिंदू महासभा किंवा हे आधी काही काळ ब्रिटिशांच्या विरुद्ध होते. जेव्हा ब्रिटिशांनी यांना हे केलं तेव्हापासून त्यांनी ब्रिटिशांच्या विरुद्ध ब्रही उच्चारलेला नाहीये. म्हणजे उलट ब्रिटिश त्यांना पेन्शन वगैरे द्यायचे. तर यांच्यामुळे फाळणी झालेली. खरं तर गोळ्या घालायच्या तर अशा लोकांना घालायला पाहिजे होत्या ज्यांनी फाळणीला खरे जिम्मेदार आहेत. गांधीमुळे उलट हे राष्ट्र एकत्र राहिलं. म्हणजे त्यामुळे ते राष्ट्रपिता ठरतात असं नेताजी सुभाषचंद्र बोस म्हणतात. कारण 9 भाऊ तर एकत्र राहिले ना, एक वेगळा झाला तरी. आणि आता तुमचा दुसरा मुद्दा तो म्हणजे 55 कोटी. तर 55 कोटी हे बघा, जेव्हा 2 भाऊ 10 भाऊ यांचं घर होतं, एका भावाला वेगळं घर दिलं, तर घर वेगळं दिलं तर त्याला जेवण वगैरे काही लागणारच ना, रोजचा घर खर्च, तर तो त्याला तेवढा दिला. एकूण बघा 400 कोटी आपण रक्कम पकडूया. 400 कोटी मधले जी 20 कोटी आहेत ते दिले होते. बरोबर. अजून 75 कोटी आपण देणार होतो. 20 दिले होते, अजून 55 बाकी होते, तर ते नंतर देणार होतो आपण. तर मग गांधींना म्हणजे गांधींना त्याच्याबद्दल काही माहिती नव्हतं की बाबा हे काय आहे वगैरे. पण पाकिस्तानने काही ठिकाणी घुसखोरी चालू केली, तर त्या काश्मीरमध्ये वगैरे. तर त्यावेळेस आपल्या नेहरू असू द्या, पटेल असू द्या, यांना वाटलं की जर हा घुसखोरी करतोय तर आपण याला पैसेच देऊ नये. पण काय झालं असतं, पैसे जर दिले नसते ते राहिलेले 55 कोटी, तर ते इंटरनॅशनल लेवलला गेलं असतं आणि त्यांना आक्षेप घ्यावा लागला असता. आणि आपण जेव्हा रामाचं नाव घेतो, गांधीजी परम राम भक्त होते. ते म्हणायचे की रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाय पर वचन न जाय. तर ते म्हणाले की तुम्ही जर त्यांना सांगितलंय तर ते देऊन टाका. पण त्याच्यासाठी त्यांनी उपोषण नव्हतं केलं. उपोषण केलं होतं दिल्लीत मध्ये आणि वेगवेगळ्या ठिकाणी ज्या दंगली भडकल्या होत्या त्या शांत करण्यासाठी. त्यांनी 11 जानेवारीला हे सांगितलं आणि सरदार पटेलांनी दुसऱ्याच दिवशी स्टेटमेंट दिलं की आम्ही ते देऊ. म्हणजे ते जे काही 55 कोटी आहेत ते देऊन टाकू आणि आम्हाला आम्ही जवळचं पाहतो. हम पास का देखते, गांधीजी दूर का सोचते. म्हणजे हे सरदार पटेल स्वतः मान्य करतात त्यांची चूक. आणि त्यानंतर ते मान्य केलं. पण एक गोष्ट लक्षात घ्या, पंडित नेहरूंच्या मुत्सद्देगिरीमुळे शेवटपर्यंत आपण 55 कोटी नाही दिलेले त्यांना. म्हणजे हे जे 55 कोटी करतात, आपण दिलेलेच नाही कधी त्यांना. उलट तिथलचा थोडासा खराब झालेला माल तिकडचा युद्धातला वगैरे तो त्यांना दिलेला आहे आपण. आणि गांधीजींनी उपोषण कधी सोडलं, 55 कोटीची मागणी मान्य केल्यावर नाही सोडलं. जेव्हा सगळे हिंदू मुस्लिम सगळे एकत्र आले आणि त्यांनी म्हणाले की आम्ही एकत्र प्रेमाने राहू, आम्ही आपापसात भांडणार नाही, तर त्यावेळेस गांधीजींनी उपोषण सोडलंय. म्हणजे 55 कोटीचं हे एक मिथ आहे समजा. मिथ आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा अजून एक मोठा प्रश्न उपस्थित केला जातो, ते म्हणजे गांधीजी अहिंसेच्या मार्गाने लढत होते आणि भगतसिंग क्रांतीच्या मार्गाने लढायचा विचार होता. नेहमी असं सांगितलं होतं की गांधीजींची फाशी रोखू शकत होते भगतसिंगांची. त्याबद्दल खूप लोकांमध्ये समज, गैरसमज, चर्चा, विस्पर आहे. त्याबद्दल काय म्हणतात? हे बघा, भगतसिंग असू द्या, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, चंद्रशेखर आझाद असू द्या किंवा गांधीजी, म्हणजे त्यांचे मार्ग जरी वेगवेगळे असले तरी ध्येय एक होतं स्वातंत्र्य. त्यांच्यामध्ये एकमेकांबद्दल आदर होता आणि काही मतभेद होते आणि फक्त ते मार्गाबद्दल मतभेद होते. म्हणजे आता समजा मला पुण्यावरून कोल्हापूरला यायचंय तर मी वेगवेगळ्या रूटनी येऊ शकतो, पण माझं ध्येय कोल्हापूरच आहे. त्याप्रमाणे त्यांचं ध्येय स्वातंत्र्यच होतं, फक्त मार्ग वेगवेगळा होता आणि त्याच्यामुळे ते कुठल्या मार्गाने जायचा हा फक्त मतभेद होता. तर पण काय होतंय, जे त्या मार्गात कधी गेलेच नाही, ज्यांनी स्वातंत्र्य मिळवणं हा लक्ष ठेवलंच नाही, ज्यांनी ब्रिटिशांची चापलुसी केली, असे लोक आता काय म्हणतात की तुम्ही भगतसिंग आणि गांधी हे एकमेकांच्या विरुद्ध होते. आणि भगतसिंगला फाशी सुनावली गेली, त्यावेळेस त्याला फाशी दिली जाऊ नये यासाठी गांधींनी 6 पत्र लिहिली आहेत आणि ते पण लॉर्ड आयर्विनला लिहिली आहेत. भगतसिंग आणि गांधींचा मार्ग वेगळा असून सुद्धा लॉर्ड आयर्विनने स्वतः लिहिलेलं आहे, त्याच्या पुस्तकात तुम्हाला सापडेल की मी आश्चर्यचकित झालो की हा गांधी नावाचा माणूस जो अहिंसेचा पुरस्कर्ता आहे, तो गांधींबद्दल एवढा पॉझिटिव्ह का आहे, भगतसिंगांबद्दल की बाबा त्याला वाचवण्यासाठी एवढे प्रयत्न का करतोय. तर ते जे आहे ते महत्वाचं आहे म्हणजे गांधीजींचं. आणि त्यांची पत्र त्यानंतर ते यशस्वी होऊ शकतं असं त्या इंग्रजांना वाटलं, तर त्यांनी पहिल्या दिवशी फाशी दिली त्यांना. म्हणजे ज्या दिवशी फाशी दिली जाणार होती त्याच्या पहिल्या दिवशी रात्रीतून फाशी देण्यात आली.
आणि बघा भगतसिंग पण आपल्याला वाचले पाहिजे. भगतसिंग स्वतः नास्तिक होते. हा, ते हे जे काही धार्मिक लोक धर्मांध लोक पसरवतात तसे नव्हते ते. हा, त्यांचे वडील म्हणाले की मी तुझ्यासाठी माफी मागतो इंग्रजांना बरोबर. आणि आपण फाशी रद्द करूया वगैरे. हो, तर ते म्हणाले की असं जर तुम्ही काही केलं तर तुम्ही माझ्यासाठी तुम्ही गेले माझ्या- मेले म्हणून समजा. बरोबर बरोबर हा, तर भगतसिंगला स्वतःला फाशी हवी होती का? त्यांनी कधी एकही माफीनामा नाही लिहिलेला. बरोबर. नाहीतर आपल्यात बघा तुम्ही काही लोकांनी हम्म. माफी मागितली, त्यांना पेन्शन देत होते ब्रिटिश. हम्म, पण भगतसिंगला 1 रुपया पेन्शन नाही मिळाली. त्यांनी उलट भगतसिंग असू द्या, बोस असू द्या, गांधी असू द्या हम्म. किंवा नेहरू पटेल असू द्या, हा. कोणीही कधी इंग्रजांना माफी नाही मागितलेली. बरोबर. फक्त त्यांचे मार्ग वेगवेगळे होते. हम्म. आणि भगतसिंगचं जे आहे म्हणजे तो स्वतः सुद्धा म्हणतो की हा. बुलेट आणि बॉम्बच्या जोरावर क्रांती क्रांती होऊ होऊ शकत नाही. पण आपल्याला काय होतं, आपण अर्धवट वाचतो. हा. भगतसिंग म्हणजे फक्त आपल्याला बंदूक आणि फाशी एवढंच आठवतं. बरोबर. पण तो स्वतः आयडियाच्या जोरावर जोर देतो. त्याचं बरोबर. नये नेताओं के अलग अलग विचार नावाचं पुस्तक आहे. हा, त्याच्यात तो म्हणतो की या देशातल्या तरुणांनी हा. पंडित नेहरूंचं नेतृत्व स्वीकारलं पाहिजे आणि त्या नेतृत्वाला स्वीकारून पुढे गेलं पाहिजे. ओके. हे स्वतः भगतसिंग म्हणतो. ते इंटरनॅशनल रिव्हॉल्युशनरी असं म्हणतो भगतसिंग. हा, हा. ओके. म्हणजे जे भगतसिंगांना म्हणजे असं एक हा. गोष्ट ऐकण्यात आहे की भगतसिंगांच्या विरोधात काही लोकांनी वकील दिला होता वगैरे असं. भगतसिंगच्या विरोधी हा. त्याबद्दल बरेचसे म्हणजे मतमतांतर आहेत. पण बरोबर. हे जे कोणी लोक आहेत म्हणजे हा. ही बातमी यांना सुद्धा कळाली होती. RSS चे जे हेडगेवार, गोळवळकर वगैरे त्यांना हा. सुद्धा कळाली होती. हा. पण त्यांनी सुद्धा कधी हा. भगतसिंगच्या बाजूने भूमिका नाही घेतलेली. ओके. म्हणजे आज त्यातलेच काही लोक सांगतात की बाबा यांनी काय केलं नाही. बरोबर. तर सावरकर असू द्या, हेडगेवार असू द्या किंवा कोणी असू द्या, भगतसिंगला वाचवण्यासाठी त्यांनी एकही पत्र लिहिलेलं नाही किंवा ब्रिटिशांना कधी काही सांगितलेलं नाहीये. हा. उलट आता सध्या काही लोकांचा रिसर्च चालू आहे की त्यातलेच काही लोक भगतसिंगला फाशी देण्यासाठी त्यांनी वकील दिला होता असं म्हणतात. पण मी पुराव्याशिवाय त्याबद्दल म्हणजे कमेंट नाही करू शकत. ओके. आता जे काही सांगितलं त्याचे रेफरन्सेस आहेत सगळे आताचे. हा. बरोबर. आता त्यानंतर आहे की सुभाषचंद्र बोस आणि हा. महात्मा गांधी यांच्याबद्दलही फार गोष्टी हे केल्या जातात. हा. त्यांचं नातं कसं होतं, त्यांच्याबद्दल काय आहे? सुभाषचंद्र बोस आणि महात्मा गांधी. महात्मा गांधी. तर बघा सुभाषचंद्र बोस आणि महात्मा गांधी यांचं खूप प्रेमळ नातं होतं. म्हणजे सुभाषचंद्र बोस हा एकदम ग्रेट माणूस होता. आपण त्याच्याबद्दल एक समजून घेतलं पाहिजे. बरोबर. ICS झालेले त्या काळात हो, म्हणजे आज IAS वगैरे आपण बघतो तर त्याच्या हो. पुढची परीक्षा ती हो. आणि भारतातले टॉप 10 पैकी काही लोकच ते व्हायचे. हम्म. पण ती नोकरी त्यांनी सोडली हम्म. आणि देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झाले. चित्तरंजन दास आणि काही लोक त्यांच्याकडून प्रेरणा घेतली त्यांनी. बरोबर. आणि गांधीजी सुद्धा त्यांना प्रेरणास्थानीच होते. हा. ते गांधींच्या आश्रमात आले ना, हम्म. आश्रमामध्ये आल्यावर तिथे नियम होता चहा कॉफी चालायची नाही किंवा काय. पण कस्तुरबांना ते आई मानायचे आणि कस्तुरबा आपला एक लाडका पुत्र समजून त्यांना गपचूप कॉफी आणून द्यायच्या. ओके. आणि गांधींना माहितीही पडायचं ते. हा. पण गांधी हसत हसत दुर्लक्ष करायचे हा. आणि एकदम असं हसी मजाक तुम्ही बघाल गुगलवर टाका हा. तर गांधींचा सुभाषचंद्र बोसचा हसण्याचा फोटो दिसतो तुम्हाला स्माइलिंग. हो. एकमेकांना ते काही सेन्स ऑफ ह्युमर गांधीचा खूप छान होता. हा. ते एकमेकांबद्दल काही कमेंट पास करून हसवतात एकमेकांना. ओके. तर हे भारी होतं. पण काय होतं फक्त त्यांचे मतभेद होते. ते कशाबद्दल हा. की स्वातंत्र्य कसं मिळवावं. बरोबर. तर नेताजी सुभाषचंद्र बोस यांना असं वाटलं हम्म. की बाबा स्वातंत्र्य हे या मार्गाने मिळवावं. काय म्हणतात त्याला, बंदुकीच्या मार्ग. हा, बंदुकीच्या मार्गाने मिळवावं. आणि बंदुकीच्या मार्गाने मिळवावं म्हटल्यावर त्यांनी काय शत्रूचा शत्रू तो आपला मित्र असं समजून त्यांनी जर्मनीची मदत घेऊया आणि हो. त्या मार्गे स्वातंत्र्य मिळवूया. पण याला विरोध होता सरदार वल्लभभाई पटेलचा, जे गांधींचे एकदम जवळचे शिष्य होते. बरोबर. तर ते म्हणाले की या मार्गाने स्वातंत्र्य मिळालं हा. तर सरदार पटेलांनी त्याला विरोध केला. हा. हे नेताजी सुभाषचंद्र बोस हे डावीकडे वळालेले होते. हा. कम्युनिस्ट चळवळ म्हणा किंवा हे त्या बरोबर. साईडला जास्त वळालेले होते हा. आणि त्यांनी तो मार्ग स्वीकारूया म्हटले. पण मग सरदार वल्लभभाई पटेल म्हणाले की जर जर्मनी आपल्यावर राज्य करायला आला हा. तर आपले हाल होतील पुढे. जर्मनी किंवा जपानने जर आपल्यावर राज्य केलं तर. बरोबर. बरोबर. आणि त्यामुळे त्यांनी त्याला विरोध केला होता. हा. गांधी यांनी पण त्यामुळे त्याला मान्यता दिली म्हणजे नाही. युद्धापासून दूर हा. राहायचं आपण. हो, हा, हो. हे नीती तर पण तरी त्यांनी हा. ते गेले तिथे हम्म. आणि त्यांनी तो स्वीकारला. हम्म. तर ते गांधीजींच्या तिकडे गेल्यावर काही पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला हम्म. की बाबा तुमचं आणि गांधींचं काही काय भांडण आहे. हम्म. तर ते म्हणाले की हा बाप लेकाचा मामला आहे, तुम्ही त्याच्यात नाक खुपसण्याची गरज नाही. म्हणजे गांधींना ते बाप म्हणतात बरोबर. आणि ते म्हणतात की तिथे जेव्हा कधी भाषण व्हायचं त्यांचं हा. आझाद हिंद सेनेमध्ये कुठलंही, त्यानंतर राष्ट्रपिता महात्मा गांधी की जय ही घोषणा यायची ओके. आणि चरख्यावाला ध्वज होता त्यांचा. बरोबर. आणि जे काही त्यांच्या ब्रिगेड होत्या 5 हा. ब्रिगेड होत्या. हा. एक होती गांधी ब्रिगेड, ओके. एक होती नेहरू ब्रिगेड,
राणी लक्ष्मीबाई ब्रिगेड, आझाद ब्रिगेड, हा, तर अशा ब्रिगेड होत्या. जर गांधीजीचे शत्रू असते ते, हा. तर त्यांनी ब्रिगेडला अशी नावं नसती दिली ना. बरोबर, म्हणजे काहीच संबंध नाही हा, जर त्यांचा हा. द्वेष असता तर. उलट त्यांनी सावरकर जे आहेत, विदा सावरकर, हम्म. त्यांना पत्र लिहून त्यांना भेटून कळवलेलं आहे की बाबा, जिन्ना आणि सावरकर दोघांना वॉर्निंग दिली त्यांनी की तुम्ही ब्रिटिशांची जी तडजोड करण्याची नीती अवलंबलेली आहे ना, ती सोडून द्या. हा देश, काही लोकांना वाटतं कधी स्वतंत्र होणार नाही, 100 वर्ष आले स्वातंत्र्य मिळाले नाही, हा. आणि पुढे ते लोकांनी ब्रिटिशांची चापलुसीची भूमिका स्वीकारली हो. काही लोकांनी. तर ते म्हणतात की हा देश कधी ना कधी स्वातंत्र्य होणार आहे. हा. आणि त्यावेळेस याला गांधीजींचे अनुयायी जे स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होते, किंवा त्यांचे अनुयायी जे आझाद हिंद सेनेत सहभागी होते, जे स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होते, बरोबर. त्यांना इथे स्थान असणार आहे. बाकीचे हे जे ब्रिटिशांची तडजोड करणार आहेत, हा. यांना काही स्थान नसणार आहे, असे स्वतः नेताजी सुभाषचंद्र बोस म्हणतात. ओके. हा, आणि जर ते जिवंत असते हा. याच्या वेळेस, गांधींचा खून झाला त्यावेळेस, स्वातंत्र्याच्या हा, वेळेस. तर त्यावेळेस त्यांनी, किंवा भगतसिंग जिवंत असता भगतसिंगनी हा. या गोडसेचा, त्याचे जे गुरु होते मास्टर माइंड, त्यांचा खून केला असता त्यांनी, जर ते जिवंत असते तर. बरोबर. एवढं त्यांचं हे होतं. पण काय आहे, आज त्या बोसशी किंवा भगतसिंगशी त्या मूर्ख गोडसेची तुलना केली जाते, ज्याने कधी ब्रिटिशांवर दगडही फेकला नाही. हो. पण बोस आणि गांधींचं खूपच छान रिलेशन होतं, एकदम पिता पुत्रासारखं रिलेशन होतं. हा. आणि हे जे काही हिंदुत्ववादी असू द्या किंवा मुस्लिम गट असू द्या, हा. यांच्यावर त्यांनी खूप टीका केलेली आहे. हा. काँग्रेसचे अध्यक्ष झाले बोस, हा. तर त्यांनी या दोन्ही संघटनाच्या लोकांना काँग्रेसमध्ये येण्यावर बंदी घातली होती, या धर्मांध लोकांना. हम्म. हा, तर हे लोकांना माहिती नाहीये. ते अर्धवट, आणि त्यांची मुलगी जिवंत आहे. हो. त्या मुलीचा जर इंटरव्ह्यू बघितला तुम्ही, तर ती सुद्धा म्हणते की माझे वडील ह्या असतील तर गांधी, नेहरू, भगतसिंग यांच्या बाजूचे होते. ते कधीही सावरकर किंवा हेडगेवार, गोळवळकर या हिंदुत्ववादी लोकांच्या बाजूचे नव्हते. उलट त्यांनी या लोकांना सणकून विरोध केला होता. हो. कलकत्तामध्ये, बंगालमध्ये हे म्हणाले की आम्ही हिंदू महासभा वगैरे वाढवू, हो. तर ते म्हणाले की आम्ही तुम्हाला तिथे तुमचं स्थान वाढू देणार नाही. हा. आणि तिथे त्यांनी त्यांच्या सभा उधळून लावल्या होत्या सुभाषचंद्र बोसनी, या ओके. लोकांच्या. आणि तिकडे काँग्रेस वगैरे सगळीकडे हम्म. बळकट केली होती नेताजी बोस यांनी. तिकडे ते लढत होते, इकडे त्यांचा जो पुतण्या होता, हम्म. त्याला ते म्हणाले होते की मी या मार्गाने लढतो, तू त्या मार्गाने लढ, गांधींच्या मार्गाने. हम्म. आणि ते म्हणाले की राष्ट्रपिता, गांधीजींना राष्ट्रपिता पहिल्यांदा ते म्हणाले. ते म्हणतात की आपलं देश जो 565 संस्थानं, हा. वेगवेगळ्या जाती, धर्म याच्यात तुटलेला होता, हम्म. तर गांधींनी त्या सगळ्यांना एकत्र केलं. हम्म. आणि त्यामुळे ते म्हणतात की गांधीजी हे राष्ट्रपिता आहेत. ओके. इव्हन ते कस्तुरबांचा मृत्यू झाला आगा हा. खान तुरुंगामध्ये, हो. तर ते म्हणतात आगा खान तुरुंगामध्ये त्या शहीद झालेत, कारण इंग्रजांनी मुद्दामून त्यांना आरोग्याच्या सुविधा मिळू दिल्या नाही. ओके. म्हणजे काही लोक हेही सांगतात की बाबा आगा खान मध्ये त्यांना तुरुंगवास मिळाला, म्हणजे ते जे हे होतं, काय म्हणतात ते, पॅलेस होतं, पॅलेस वगैरे नव्हतं, उलट तिथं रोगट वातावरण होतं. हा. कस्तुरबा गांधी तिथे वारल्या. काही वर्षांनी ते आपले महादेव देसाई वारले, बरोबर. गांधीचे सेक्रेटरी, हो. हो. आणि अनेक लोक तिथे वारलेले आहेत. हम्म. गांधीजी पण तिथे मृत्यूच्या दारापर्यंत जाऊन परत आलेले आहेत. हम्म. तर असं रोगट वातावरण होतं. हे बघा, जेल तो सोन्याचा असू द्या किंवा लोखंड. पिंजरा आहे, हम्म. लोखंड असू द्या, सोन्याचा असू द्या, तो पिंजराचा आहे. बरोबर. तर स्वातंत्र्य ते स्वातंत्र्य आहे. हो. तर हे लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे हम्म. की बाबा. आणि तेव्हा ते म्हणाले की राष्ट्रमाता गेल्यात आपल्या, कस्तुरबा गेले तेव्हा, हा. आणि याची परतफेड आम्ही करू, असं सुभाषचंद्र बोस म्हणतात. बरोबर. हा. हम्म. म्हणजे सेम आता जसं सुभाषचंद्र बोसांच्या बाबतीमध्ये होतं, तसं सेम बाबासाहेब आंबेडकर आणि गांधींच्या बाबतीमध्ये बरेचसे म्हणजे त्याचे टोकाचे मतभेद होते. पण हम्म. नंतर गांधींनी स्वतः नेहरूंना सांगितलं की हा माणूस मंत्रिमंडळात मला हो, पाहिजे, किंवा हो. या संदर्भाने बऱ्याच लोकांच्या हे हे बघा, हा. जे संविधान बनवायचं ठरलं, हा. तेव्हा त्यासाठी पण समिती नेमायची, आणि त्यासाठी निवडणुका झाल्या, बरोबर. आणि त्या निवडणुकामध्ये सगळीकडे काँग्रेस जिंकून आली. हो. सरदार पटेल, नेहरू हा. आणि जगजीवन बाबू वगैरे ते गांधीजीकडे गेले, हम्म. आणि ते म्हणाले की हे बघा, ही लिस्ट आपलीच सगळीकडे उमेदवार आलेत, हा. इथे त्यांनी दाखवलं. हम्म. तर त्यांनी वाचलं ते, तर ते म्हणाले गांधींचा सगळ्यात आधी जोर होता महिलांवर. हो. अनेक देशामध्ये त्यांनी बघितलं की स्वातंत्र्य मिळालं पण महिलांना तेवढं स्थान नाहीये, बरोबर. तर त्यांनी महिला कुठे आहेत याच्यामध्ये, तर महिलांची नावं ऍड करा. दुसरं त्यांचं होतं की बाबा डॉक्टर आंबेडकर कुठे आहेत, तर ते म्हणाले डॉक्टर आंबेडकरांनी तर आपल्याला काही काही वेळा विरोधी भूमिका घेतलेली. ते म्हणाले विरोधी भूमिका घेतली ते कशासाठी, तर सुधारणावाद लवकर व्हावा त्यासाठी घेतलेली आहे, हो. तर तुम्ही त्यांनाही सोबत घ्या. हा. तिसरं म्हणजे श्यामप्रसाद मुखर्जी, जे विरुद्ध याच्यात होते, त्यांना सुद्धा त्यांनी संविधानामध्ये घ्यायला हवं, जे हारलेले होते. बरोबर. तर म्हणजे तुम्ही बघा, एखादा व्यक्ती पडलाय, हो. त्याला कोणी आपल्या याच्यामध्ये घेईल का? बरोबर. तर गांधीजींनी काही लोकांना राजीनामे द्यायला लावून यांना तिथे घ्यायला लावलं. त्याच्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते, अनेक महिला होत्या, आणि अनेक गोष्ट होतं. त्याच्यामुळे सगळ्यांचे प्रश्न त्याच्यात येऊ शकले, आणि संविधान खूप चांगलं बनू शकलं. ओके. हा.
आणि आंबेडकर आणि गांधी यांच्यामध्ये निश्चितच काही मनभेद होते, हम्म, मतभेद होते, मनभेद नव्हते. हम्म. जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं दुसरं लग्न ठरलं, ते आंतरजातीय विवाह होता तो. हम्म. तर गांधीजींच्या सेक्रेटरी आहेत प्यारेलाल, त्यांच्या समोर त्यांची गाडी थांबली आणि त्यांनी ती पत्रिका त्यांना दिली हा, आणि ते म्हणाले की आज गांधीजी असते, आज बापू असते, तर ते माझ्या लग्नाला आले असते. ओके. हम्म. हम्म, पण काय होतं की त्यांचे काही अर्धवट विचार आंबेडकरांचे, गांधींचे एकमेकांबद्दलचे मांडले जातात आणि ते एकमेकांना शत्रू दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. हम्म. पण जर तुम्ही गांधी किंवा आंबेडकर आतमधून जास्त वाचले, हा. तर त्यांच्या ज्या भूमिका होत्या एकमेकांसाठी त्या म्हणजे एकमेकांना समजून घेणाऱ्या होत्या. बरोबर. जर विरोधी असते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये आलेच नसते. ते बरोबर. म्हणाले असते भले ते गांधींनी शिफारस देऊ दे किंवा सांगू दे की यांना घ्या, पण मी येणारच नाही. बरोबर. पण त्यांनी म्हणजे दोघांची कमिटमेंट ही देशाबद्दल हो. होती. हम्म. आणि हम्म. मगाशी जे सांगितलं पत्रिका दिली, ती का दिली? हम्म. गांधींची ही भूमिका होती हम्म. की मी अशाच विवाहात उपस्थित राहणार जिथे आंतरजातीय असेल तो. हम्म. तर आंतरजातीय विवाह होता यांचा, त्यामुळे ते स्वतःचा सख्खा मुलगा मानसपुत्र काय नाव त्याचं, नारायणभाई देसाई, हो, त्याच्या लग्नाला सुद्धा ते आले नाहीत. बरोबर. हम्म. हम्म. तर हे जे आहे हम्म. हे महत्वाचं आहे. म्हणजे हा, बरोबर. ते गांधी तसं म्हणायचे की जो काल मी काय सांगत होतो तो माझा विचार नाही, जो आज हो, मी सांगतोय तो. हो. म्हणजे जसं त्यांचं आंतरजातीय विवाहाबद्दलचंही मत त्यांचं आधी ते होतं. वर्णाश्रम मानत होते, हा, ज्या घरात जन्मले त्याच्यामुळे वगैरे. हा, हा. आपल्यातले बहुतेक जण आपण ज्या जाती धर्मात जन्मलो ते मानत असतो, बरोबर. पण जसं जसं आपला विकास होतो त्यानुसार त्यात आपण सुधारणा करतो. तसं गांधीजी सुधारणावादी होत गेले हम्म. आणि त्यांचं महत्वाचं हे आहे की त्यांनी स्वतःमध्ये बदल घडवले, बरोबर. जे लवकर कोणी मी आहे तसाच राहणार शेवटपर्यंत असं म्हटलं तर माणूस हा. बदलत नाही. बरोबर. तर त्यांनी तो बदल घडवला. आणि एक महत्वाची गोष्ट ही होती, हा, आंबेडकर जेव्हा दलितांमध्ये हा. आत्मविश्वास जागवत होते की आपण पुढे जायचंय, बरोबर. तेव्हा इकडून पण प्रतिसाद पाहिजे होता संवर्धनाकडून. हम्म. जर ते अन्यायच करत राहिले असते, शोषण चालूच ठेवलं असतं, हम्म. तर हे पुढे जायला अवघड गेलं असतं. आंबेडकरांवरही महात्मा फुलेंसारखे हल्ले झाले असते. हा. पण गांधीजींनी भूमिका घेतली की बाबा आपण यांच्यावर एवढ्या वर्ष जो अन्याय केलाय हम्म. तो कमी केला पाहिजे बरोबर. आणि आपण प्रायश्चित्त घेतलं पाहिजे याचं. हा, तर गांधीजींनी जे उपोषण केलं हा. गांधी आंबेडकर करारावेळी, तर बरोबर. त्यावेळेस पुणे करारावेळी. त्यांना पुणे कराराच्या वेळेस, हा. तर त्यावेळेस काय झालं हा. की देशभरातली अनेक मंदिरं खुली झाली, हम्म. अनेक विहिरी ज्या एकमेकांना मिळत नव्हतं पाणी, म्हणजे मराठ्याची विहीर वेगळी, ब्राह्मणाची वेगळी, मांगाची वेगळी, सगळ्यांच्या वेगवेगळ्या, तर त्यामध्ये सगळे एका विहिरीतून पाणी घ्यायला लागले. हा. परत आंतरजातीय विवाह, हा. अनेक ठिकाणी आंतरजातीय विवाह लावले लोकांनी. बरोबर. आजही आंतरजातीय विवाह लागला तर लोक सैराट सारख्या घटना घडतात, लोक मुलीला जावायला दोघांना मारून टाकतात. त्या बरोबर. काळात गांधींनी ते करून दाखवलं. हम्म. आणि अजून बघा किचन मध्ये हम्म. पंडित नेहरूंचं स्वतः ब्राह्मण होते पंडित नेहरू, त्यांच्या घरी सोवळं पाळलं जायचं किचन मध्ये, तर तिथे सुद्धा त्यांची आजी तिने मान्य केलं की बाबा याच्यात दलित येऊ शकतो, आणि त्याने येऊन तिथे स्वयंपाक बनवला आणि तो खाल्ला लोकांनी. आणि अनेक घरांमध्ये जिथे आपल्या म्हणजे ओपन कास्टची जी घरं होती त्याच्यामध्ये दलित समाजाच्या कुटुंबाला प्रवेश नव्हता. हा. म्हणजे आपण सगळे समान आहात, कोणी दलित असू द्या, मराठा असू द्या, कोणी खालीवर नाहीये, पण ते तेव्हा पसरवलेलं होतं. पण ते सगळे घरी येऊन सोबत जेवायला लागले हम्म. आणि ढसाढसा रडलेले आहेत लोक. म्हणजे एखादा माणूस ज्याला आपण दुरून पाणी देतोय तो घरात येतोय आणि सोबत जेवण करतोय, हा. तर काय वाटलं असेल त्याला की बाबा मला हा घरी बसून सोबत जेवू घालतोय. तर बरोबर. हे जे आहे ना, याच्यामुळे ना हे जे गोडसे आणि त्याचे जे काही विषमतावादी लोक आहेत ते खूप भडकले आणि त्याच्यामुळे त्यांनी त्यांच्यावर हल्ले चालू केले गांधीवर. पण काय झालं की गांधी सतत माणसांनी घेरलेले असायचे बरोबर. आणि लाखो लोक त्यांच्यासोबत, हा, हा. त्यामुळे ते हे करू शकत नव्हते. उलट म्हणजे गांधी आणि आंबेडकर हा. याच्यामध्ये जर तुम्ही बघाल तर खूप एकमेकांच्या भूमिका परस्पर पूरक आहेत त्यांच्या. आणि गांधींचं खून व्हायचं कारण पण म्हणजे अशाच घटना आहेत, अस्पृश्य निवारण जे गांधींनी काम केलं ते. बरोबर. आणि आंबेडकरांवर खूप तीव्र रिॲक्शन केली नाही, त्याला कारण पण गांधी आहे. कारण गांधींनी सवर्णामध्ये ती प्रायश्चित्तची भावना जागवली की हा. आपण एवढ्या वर्ष जे करत होतो ते चुकीचं आहे. बरोबर. म्हणजे त्याच्यात तुम्ही एका गालावर मारलं तर दुसरा गाल पुढे करा, हे जे आहे ते पण घेऊ शकता. की दलितांवर आपण एवढ्या वर्ष एवढा अत्याचार केलाय हो. की एका गालावर मारलं तर दुसरा गाल पुढे केला तरी आपलं प्रायश्चित्त होणार नाही. म्हणजे त्यांनी या कॉन्टेस्ट मध्ये ते वापरलं, हो, त्याला आता हो. चुकीच्या पद्धतीने चुकीच्या म्हणजे पद्धतीने हे करतात. महात्मा- ब्रिटिशांविरुद्ध ते नव्हतं वापरलेलं. मजबुरी का नाही तर मजबूती का ना महात्मा गांधी, तर बरोबर ते आहे. मजबुरीचं हे करता. हो हो हा. जगभर गांधींना मजबूती का नामच म्हटलं जातं. हा, हा.
जसं देशामध्ये बऱ्याच क्रांतिकारकांनी असेल, महत्वाच्या लोकांनी गांधींकडनं प्रेरणा घेतली, तशी जगाच्या पातळीवरती बऱ्याच लोकांनी घेतली, म्हणजे ते आजच्या कॉन्टेक्स्ट मध्ये रिलेट करतील. तर असे बरेचसे उदाहरण आहेत आजच्याकडे. अशी भरपूर उदाहरणं आहेत. तर आता तुम्ही बघाल तर आपण सगळ्यात महासत्ता बघूया. सगळ्यात श्रीमंत देश तो म्हणजे जगाची महासत्ता कुठला आहे? अमेरिका. अमेरिकामध्ये मार्टिन लुथर किंग नावाचा माणूस झाला. त्याला अमेरिकेचा गांधी म्हटलं जातं. तर या अमेरिकेच्या गांधीने तिथल्या वर्णभेदाविरुद्ध आवाज उचलला. खूप तीव्र वर्णभेद होता तिथे. म्हणजे बसमध्ये बसायचंय तरी काळ्यांसाठी वेगळं रांग असायची. त्या सीटवर काळे बसू शकणार नाही आणि बरेच अधिकार त्यांना नव्हते. म्हणजे अनेकांना जाळून वगैरे मारलेलं आहे. तिथालचा जो वर्णभेदाविरुद्धचा लढा आहे तो मार्टिन लुथर किंगने सुरू केला आणि त्याला साथ तिथल्या गोऱ्या लोकांनी सुद्धा दिली. म्हणजे काय होतं, गांधींचं वैशिष्ट्य काय आहे, अनेकदा काय होतं, जो शोषण करतो ना तो करत राहतो आणि त्याचे जे जाती बांधव असतात, त्याच्या सोबतचे लोक असतात, ते शोषणाचे समर्थक असतात कारण त्यांना अधिकार मिळत असतात. बरोबर. आणि फक्त लढतो तो शोषित, त्याचं शोषण होतोय तो, आणि त्याला यश मिळत नाही लवकर. का? कारण एकतर एवढ्या वर्ष शोषण भोगलेलं असतं, त्यामुळे ती मानसिकता बदलत नाही. म्हणजे एखाद्या घोड्याला किंवा हत्ती असेल लहान पिल्लू, त्याला साखळ दंडात बांधून ठेवलंय आणि त्याला तुम्ही तो आधी तोडायचा प्रयत्न करतोय पण तुटतच नाही. तो किती मोठा झाला तरी तो तोडायचा प्रयत्न करत नाही कारण त्याची मानसिकता तशी झालेली असते. सेम वे शोषण ज्यांचं होतंय तर त्यांना आपल्याला गुलामीच भोगायची, आपल्या कर्मातच हे लिहिलेलं आहे असं लोकांना वाटतं. तर पण आणि हा जो मोठा वर्ग असतो शोषण करणारा, त्यांच्याकडे गुंड असतात, त्यांच्याकडे पॉवर असते, पैसा असतो, ते शोषण करत राहतात. पण याच्यात काय झालं, त्यात मार्टिन लुथर किंगच्या सोबत तिथालचे गोरे लोक सुद्धा आले. तर हे गांधींच्या आंदोलनाचं वैशिष्ट्य होतं, ते अहिंसात्मक आणि त्याच्यात समोरच्याचं हृदय परिवर्तन होऊन ते सुद्धा त्याच्यात सामील व्हायचे आणि त्याला लवकर यश मिळायचं. तर ह्या मार्टिन लुथर किंग. दुसरे म्हणजे बराक ओबामा, जे तिथालचे राष्ट्राध्यक्ष आले. आता बघा, कुठलाही पंतप्रधान असेल, सरपंच असेल, तर तो त्या गावातल्या लोकांची नावं घेतो. एकच मिनिट. तर गावातल्या लोकांची नावं घेऊन त्यांना सांगतो की बाबा मी या गावाचे आभार मानतो, बरोबर, मी या गावाशी पुराणं नातं आहे माझं वगैरे वगैरे. पण अमेरिकेत बराक ओबामा पंतप्रधान झाले, त्यांनी कोणाचं नाव घ्यायला पाहिजे होतं? अमेरिकेच्या लोकांचं. पण त्यांनी नाव घेतलं की मी आज या देशाचा राष्ट्राध्यक्ष झालो. याला कारण आहे की महात्मा गांधींचे विचार या देशात पोहोचले आणि लोकांच्या मधून वर्णभेद मिटला आणि या देशाला पहिला कृष्णवर्णीय अध्यक्ष मिळाला, ज्याच्यात गोऱ्या लोकांची संख्या जास्त आहे तरी पण. तर हे मोठं आहे. आणि आज बघा तुम्ही, त्या गांधींना मानणारा तो राष्ट्राध्यक्ष, आणि आज कोण राष्ट्राध्यक्ष आणि काय भारतासोबत कशी ट्रीटमेंट देतोय तो, आणि त्या काळी किती ट्रीटमेंट द्यायचा, तो उलट आपल्या भारताचं कौतुक करायचा. आणि त्याचं विचारण्यात आलं की बाबा मला काय करायचं आहे, म्हणजे तुमचं काय स्वप्न आहे की जिवंत किंवा मृत व्यक्ती कोणासोबत, आपण आता मिसळ खातोय तर तसं कोणासोबत तुम्हाला जेवण करायला आवडेल वगैरे. ते म्हणे मला महात्मा गांधींसोबत जेवण करायला आवडेल, पण असं आहे की त्यांचा आहार खूप छोटा आहे, त्यामुळे मला काही हेच होणार नाही, म्हणजे त्यांच्यासोबत जास्त खाता येणार नाही. आणि त्यांनी ते स्वप्न पूर्ण पण केलं. मणी भवन मध्ये आले आणि तिथं जिथं जेवायचे गांधी, तिथं जाऊन ताटा खाली मांडी घालून बसून ते जेवलेले तिथे. तर एवढा मोठा माणूस बराक ओबामा, तो गांधींचा फॅन आहे आणि तो म्हणतो की आमच्या अमेरिकेत बदल घडला तो गांधीमुळे. आणि सेम वे मार्टिन लुथर किंग. आणि त्याच्या नंतर बघायला, आता आपण सगळ्यात जगात श्रीमंत देश बघितलं, आता सगळ्यात गरीब किंवा मागास देश कुठला असेल, काय वाटतं तुम्हाला? आफ्रिका. तर या आफ्रिकेमध्ये नेल्सन मंडेलांचा जन्म झाला. नेल्सन मंडेला यांनी आधी इंटरनॅशनल बॉक्सिंग चॅम्पियन होते. ते हिंसेच्या मार्गाने स्वातंत्र्य मिळवण्याचा प्रयत्न केला आणि वर्णभेदाचा लढा दिला, पण त्याला अपयश आलं. कारण काय होतं, आपण जेव्हा भाला घेऊन जातो ते तलवार घेऊन येतात. ब्रिटिशांकडे आधुनिक सामग्री होती, यंत्रणा होती, स्किल सगळं होतं त्यांच्याकडे. तर आपण किती लढा दिला तर ते अपयश येण्याचे चान्स जास्त असतात. त्यांना अपयशच आलं, त्यांना तुरुंगात टाकलं गेलं. तुरुंगात टाकलं गेलं तर त्यावेळेस काही लोकांनी त्यांना सुचवलं की तुम्ही माफी मागा, बाहेर पडा, आणि कशाला हे, तुम्ही तुमचं काम करायचं, पुढे जायचं. पण तो विचार चालू असताना त्यांच्या हातामध्ये गांधींचं पुस्तक पडलं. इथं कोणतरी गांधींना मानणारे होते, त्यांनी ते दिलं आणि ते वाचून ते आमूलाग्र परिवर्तन झालं त्यांच्यामध्ये. आणि 27 वर्ष तुरुंगात राहिले, पण एकदाही त्यांनी ब्रिटिशांना माफी नाही मागितली आणि शेवटपर्यंत लढत राहिले, अहिंसक चळवळ केली आणि त्या देशाला स्वातंत्र्य मिळालं. राष्ट्राध्यक्ष झाले. राष्ट्राध्यक्ष झाल्यावर पण ते म्हणाले की मला पहिलं पाऊल आहे माझ्या जे गॉडफादर आहेत माझे, महात्मा गांधी, त्यांच्या देशात जायचंय. आणि इथे येऊन आपल्या भारताचं संविधान अभ्यासलं आणि तसं संविधान तिकडे तयार केलं त्यांनी. तिथालचा अजून एक नेल्सन मंडेलाचा किस्सा आहे की त्यांचं असंच
शपथविधी झाल्यावर जेवण करायला गेले होते रेस्टॉरंटमध्ये. हो. आणि जेवण करायला गेल्यावर एक तिथालचा गोरा माणूस होता, तो तिथे बसलेला. हा. तो मंडेलांना बघितला आणि थरथर कापायला लागला खूप. हा. तर मंडेला म्हटले की तिथालचे लोक म्हणाले काय झालं याला काय माहिती, पण मंडेला म्हणाले की बसा आपण जेवण करूया सोबत. हा. आणि त्यांनी हात मिळवला, त्याला समोर बसवलं असं आपल्यासारखं आणि ओके. जेवण केलं सोबत त्याच्या. हा. जेवण केलं तर हा. त्याच्यात तो ढसाढसा पाणी येत होतं त्याच्या डोळ्यामधून. हा. आणि नंतर तो हात मिळवला, तो गेला आणि मग हे यांचं जेवण कंटिन्यू केलं. हा. इतर लोकांनी विचारलं त्यांच्यासोबत जे मंत्री होते किंवा काय की कोण होते ते आणि असं का करत होते. ते म्हणाले की ते माझे जेलर होते आणि ते जेलर असताना त्यांनी काय केलं होतं, तुरुंगात यांना टाकलं होतं, छोटस तुरुंग. तर त्या तुरुंगामध्ये त्यांना शिक्षा केली होती की एक खड्डा खण, 6 फूट खोल खड्डा खणायला लावला, हा. 6 फूट रुंद. हा. आणि आता त्यांना वाटलं की हा 6 फूट खोल खड्डा खणला तर याच्यातच मला टाकून मारून टाकतील. हा. पण त्याने त्याच्यात त्यांना ढकलून दिलं हा. आणि ढकलून देऊन वरतून लघवी केली त्यांच्या अंगावर. एवढं वाईट अत्याचार केला होता. पण ओके. असा त्यांच्या जागी जर दुसरं कोणी असतं तर सरळ त्याला फाशी दिली असती, कारण हो. स्वतः मी राष्ट्राध्यक्ष झालोय आणि हो. तुम्ही मला मारणारे आहात, माझ्यावर अत्याचार एवढा वाईट करणारे आहात, हो. मी विनवण्या करतोय पण तुम्ही मला शिक्षा कमी करत नाहीये. ओके. आणि मी तुम्हाला म्हणतोय की एवढी वाईट शिक्षा देऊ नका, पण तुम्ही देताच आहात. मी माफी मागत नाहीये, पण रिक्वेस्ट करतो, तुम्ही ऐकत नाही. आणि असा माणूस माझ्या समोर नंतर येतोय मी मोठ्या पदावर गेल्यावर, तर माझ्यात अभिमान आला पाहिजे, मी तुम्हाला काहीतरी शिक्षा केली पाहिजे. पण तो न येता ते म्हणतात की आपण गांधींकडून शिकलेलो आहे, आपल्याला जर देश पुढे न्यायचा असेल तर सुडाच्या भावनेने आपण पुढे नाही जाऊ शकणार. बरोबर. तर आपण प्रेमाने संवादाने पुढे जायचंय. ते चुकीचे नव्हते, त्यांच्या ती व्यवस्था चुकीची होती. ती बरोबर. व्यवस्था आपण हटवायची आहे. तर हे मंडेला. अजून मी आता जे व्हिएतनाम मध्ये गेलो होतो तर तिथे होचे मिन म्हणून होते, ते गांधींना मानणारे. बरोबर. अजून ठिकठिकाणी तुम्ही जा जगभर. हो. तर आता हे जर राजकीय बघितलं तर ते राजकीय, पण इतर ठिकाणी सुद्धा तुम्हाला हे दिसतं. तर त्याच्याबद्दल बोलायचं त्याच्याबद्दल पण आपण बोलू शकतो. बरोबर. हा. म्हणजे ते गांधींना म्हणलं की खूप बनिया माणूस पण होता, म्हणजे हा. खूप प्रॅक्टिकल आणि हा. फायनान्सच्या बाबतीमध्ये हा. खूपच काटेकोर हो असायचं. हो वेळेच्या बाबतीमध्ये हो खूप हो काटेकोर असायचा. हा. त्याबद्दल जरा. हे बघा, गांधीजी बरोबर आहे, ते बनिया माणूस होते. हा. त्यांनी पैशाचा कधी अपव्यय केला नाही. बरोबर. शिवाय पैशाचं आर्थिक नियोजन एकदम क्लिअर असायचं त्यांचं. हो. त्यांनी तुम्ही त्यांची कुठलीही चळवळ बघा, ती कुठली चळवळ घ्या तुम्ही, जसं की चंपारण्य असू द्या, बरोबर. खादी असू द्या, हा. मिठाचं आंदोलन मिठाचं असू द्या, सत्याग्रह. हा. तर सगळ्यामध्ये कुठं ना कुठं अर्थकारण जोडलेलं होतं. बरोबर. आणि लोकांची आर्थिक बाजू पक्की करणे हा त्याच्या मागे येतो होता. हा. हा. जसं की हा. तुम्ही कुठले चळवळ घ्याल आता, हा. खादी, हा. खादीची ज्यांनी आंदोलन सुरू केलं, हा. तर त्याच्यामध्ये लोकांना काय सांगितलं, तुम्ही चरख्यावर खादी विणायची आणि विलायती कपड्यांचा त्याग करायचा. बरोबर. तर त्याच्यामुळे बदल हा घडला हा. की विलायती ज्या इंडस्ट्रीज होत्या, हा. हे काय करायचे, 10 रुपयाला आपल्याकडे कापूस घ्यायचे एक्झाम्पल म्हणून, आणि 10 रुपये त्याच्यावर प्रोसेस करायला वापरायचे तिथालच्या मिलमध्ये. आपल्याला विकायचे 100 रुपयाला, बरोबर. म्हणजे 80 रुपये ते खायचे. आणि आपल्याला गरज नसताना आपल्याला तो कापूस विकावा लागायचा. आणि त्यामुळे शेतकरी आत्महत्या करायचे. शिवाय महागाईत आपण 80 रुपये एक्स्ट्रा देतोय त्यांना. बरोबर. तर गांधीजींनी हे ओळखलं की बाबा हे आले ते आपल्याकडे व्यापारी म्हणून, हो. तर यांना जर दणका द्यायचा असेल तर व्यापारी म्हणूनच दिला पाहिजे. हो. तर त्यांनी, आणि लोक, तुम्ही जर उपाशीपोटी सांगाल लोकांना की तुम्ही जा आणि लढा, तर शक्य नाहीये ते. बरोबर. तर त्यांना पोट पण भरलं पाहिजे. मग चरखा दिला, हाताला काम मिळालं, शिवाय रोजगार पण मिळाला, शिवाय त्यांचे मिल बंद पडल्या. बरोबर. म्हणजे 5,000 कामगार बेरोजगार झाले त्या इंग्लंडच्या मिल मधील. गांधीजी जेव्हा इंग्लंडमध्ये गेले होते तर त्यांच्या इंग्लंडमध्ये त्यांना भेटायला म्हणजे वेगवेगळे चार्ली चॅप्लिन आणि अनेक मोठमोठे लोक आले होते. आणि त्यांना अनेकांनी बंगले आणि इतर ठिकाणी ऑफर केलं होतं, तुम्ही इथं राहा. ते म्हणाले मी गरीब वस्तीत राहीन. तर गरीब वस्ती कुठली? तिथालच्या कामगारांची वस्ती. तिथालच्या इंटेलिजन्स ब्युरोने सांगितलं की तुम्ही तिथं जाऊ नका, तिथे गेले तर तुमचा खून होईल. आणि ते 5,000 लोक आहेत ना, त्यांचा रोजगार त्या गांधीमुळे गेलेला आहे. तुमच्या लाखो लोकांना रोजगार मिळाला भारतात, ते मोठमोठे सक्षम झाले, लाखो गरीब लोक. पण इथालचे लोक जे भरपूर कमवत होते मिलमध्ये, ते बेरोजगार झाले. त्याच्यावर गांधी म्हणाले नाही मी जाणार, तरी पण जर चूक असेल तरी मी तिथे सांगेल की काय कारण आहे वगैरे. पण तिथे गेले, लोकांना वाटलं हे मारायला वगैरे येतील, यांना हल्ला तरी करतील, शिव्या देतील. उलट त्यांनी स्वागत केलं गांधींचं. तो फोटो तुम्हाला सापडेल, त्यांच्या पुस्तकातही आहे, नेटवर पण उपलब्ध आहे. त्यांनी खूप स्वागत केलं छान त्यांचं. ते म्हणाले की आम्ही भले बेरोजगार झालो असो, पण या देशातल्या शोषण झालेल्या लाखो लोकांना तुम्ही रोजगार दिलाय आणि त्यांना लढण्याची उर्मी दिली आहे, त्यामुळे आम्ही तुम्हाला सलाम करतो. बरोबर. तिथं जेव्हा इंग्लंडमध्ये ते रस्त्यावरून चालत होते ना, तर लोकांची गर्दी त्यांना पाहण्यासाठी आली. त्यांना असं वाटलं की लोकांना तिथालच्या
काय येशू ख्रिस्ताचा कोणी दुसरा अवतार आलाय का, हं, आणि तिथं इंग्लंडचं राष्ट्राध्यक्ष आणि बरोबर. त्याच्या याच्यात राहणारे लोक गांधींचे प्रेमी, असा ओके. एवढं हे होतं. तर हा बनिया माणूस तुम्ही जो विचारला तो बनिया हा. माणूस होताच तो, हा. आणि त्याने आर्थिक कारण खूप व्यवस्थित केलं होतं. बरोबर. इवन टिळक फंड त्यांनी चालू केला. हा. त्या टिळक फंड मध्ये ते म्हणाले की 1 कोटी जमा करायचे, हा. आणि ते त्यांना हे अस्पृश्यता निवारणासाठी ते देणार होते. बरोबर. तर ते 1 कोटीसाठी त्यांना आहे ना किती जमा झाले जवळपास, तर ते 90 लाखच जमा झाले, हा. आणि 10 लाख बाकी होते. हा. तर ते म्हणाले की जर 1 कोटी नाही जमा झाले 2 दिवसामध्ये, हम्म. तर मी परत हे देणार. सगळे पैसे परत देणार. हा. लोक तिथालचे ज्यांनी गोळा केलं ते म्हणाले की अरे असं काय करताय तुम्ही, हे 90 लाख म्हणजे काही छोटी अमाऊंट आहे का, ती पण त्या काळची. हा. तर ते लोक नाही म्हणाले, ते म्हणाले नाही मी देणार म्हणजे देणार. आणि गांधी शब्दाच्या एकदम पुढे पक्के. नव्हते, पक्के होते एकदम. हे लोकांना माहित होतं. तर लोकांनी परत प्रयत्न केले, आणि झाले 1 कोटी पण जमा झाले त्यांचे. हो. आणि ते 1 कोटी त्यांनी देशात अस्पृश्यता निवारणाची जी कामं केली त्यासाठी लावले, हम्म. हरिजन सेवक संघ आणि बरोबर. वेगवेगळ्या ठिकाणी. तर त्यांनी त्यांच्या चपलेचा कशाचा तरी लिलाव केला होता का कधी? म्हणजे हो माझ्या हो, कुठेतरी त्यांनी ऐकायला आलं होतं. हा. मिठाचा लिलाव केला होता. हा. त्यांना जे मीठ हे झालं होतं, हा. तर ते मिठाचा पण त्यांनी मोठा लिलाव केला होता. म्हणजे त्याच्यातून हजारो रुपये त्यांनी घेतले होते. हा. आणि इवन हा. त्यांच्या सह्या घ्यायचे ना लोक, हा. जे ब्रिटिश तिकडचे लोक यायचे किंवा जगभरातून लोक त्यांच्याकडे यायचे, बरोबर. तर ते ऑटोग्राफ घ्यायला. ऑटोग्राफ घ्यायला, हा. तर ऑटोग्राफचे ते पैसे घ्यायचे, ओके. आणि ते पैसे फंड मध्ये टाकायचे. ते हो. स्वतः काही, कारण त्यांना काही खर्चच काहीच नव्हता. करणार होते. ते काय होतं, साधं धोतर, पंचा, हा. एवढंच त्यांचं होतं, बाकी काहीच नव्हतं त्यांच्याकडे. म्हणजे ते जेव्हा डेथ झाली तेव्हा त्यांच्या नावावर 1 रुपया सुद्धा नव्हता. हा. हा, पण हे जे फंड आहे हे लोकांना, आपल्या देशात जो गरीब गोरगरीब आहे त्यांना उभं करण्यासाठी त्यांनी उभारला तो. त्यांनी एक गोष्ट अजून एक लक्षात ठेवली पाहिजे, की आपल्या इथं बनिया लोक काय करतात, हा. की व्यापार करतात, उद्योग करतात, पण आलेला पैसा ते काही दान केला म्हणून, समाजसेवा म्हणून म्हणतात, पण त्यांनी कधी दान वगैरे असं केलं नाहीये गांधींना. हा. त्यांनी काय केलंय, लोकांना उभं करण्यासाठी लावलाय. बरोबर. जसे भीक वगैरे म्हणून दिलेले नाहीत काही पैसे. हा. त्यांचा भीक मागण्याला याला विरोध होता. हा. ते म्हणाले की प्रत्येक गोष्ट कष्टाने कमवली पाहिजे, बरोबर. हा. लोकांना सक्षम केलं पाहिजे. सक्षम केलं पाहिजे. हा. चरखा दिला, चरख्यातून त्याच्या घरी रोजगार आला, तो बरोबर. या एका चरख्यावर 10 चरखे घेऊ शकतो, हा. आणि स्वतःचं दुकान टाकू शकतो, बऱ्याच काही गोष्टी करू शकतो. ओके. लघु उद्योग उभारले, बऱ्याच गोष्टी केल्या गांधींनी. हा. त्याच्यामुळे हा जो देश आहे ना, हा. हा त्या काळी अर्थकारणाच्या दृष्टीने खूप पुढे गेला. बरोबर. यासोबत एक म्हणजे महिलांच्या बाबतीमध्ये खूपच म्हणजे त्यांचे जे काही धोरण असतील, पण महिलांच्या बाबतीमध्ये जे काही त्यांच्याबद्दल समज गैरसमज आहे, म्हणजे हा. अशा लेवल पर्यंत की जे आपल्याला इथं मला ते हा. बोलू नाही वाटत. ओके ओके. अशा लेवलचे पण काही गोष्टी त्यांच्याबद्दल बोलल्या जातात समाजामध्ये, स्प्रेड केल्या जातात महिलांच्या बाबतीमध्ये खास करून. तर त्याबद्दल तुम्ही काय होतं, एखाद्या माणसाबद्दल तुम्ही त्याला जर राजकारणाद्वारे कशाद्वारे कमी नाही दाखवू शकला, बरोबर, त्याच्या चरित्र हनन करायचं, चरित्र हनन करायचे, वैयक्तिक चरित्राबद्दल वाईट वाईट बोलायचं, असं हे चालू असतं. तर गांधीबद्दल पण तो प्रकार आहे. पण गांधींनी उलट आहे ना, या देशातल्या महिला आहेत याच्यासाठी सगळ्यात मोठं काम केलेलं आहे, म्हणजे जगात कोणी केलं नसेल, की आपल्या देशात चूल आणि मूल एवढ्या पुरतं महिला मर्यादित होती. तिला बाहेर जायला परवानगी नव्हती, आणि 40% महिला यांचे म्हणजे बालपणीच विवाह होऊन त्यांचं विधवा व्हायच्या त्या. बरोबर. आणि अशा महिलांना पुढे काही फ्युचर नसायचं. तर गांधीजींनी काय सांगितलं, की विधुराला जर पुनर्विवाहाचा अधिकार असेल तर विधवेला पण असला पाहिजे, आणि नसेल तो विधुरालाही नसावा. त्या काळात केलेलं स्टेटमेंट आहे. आज लोक करतात, त्या काळात त्यांनी हे केलेलं आहे. ते म्हणाले की मी स्वातंत्र्य लढ्यात जर सामील नसतो तर मी महिलांच्यासाठी लढलो असतो, कारण मी जर महिला असतो तर जर ते काही वर्ष अजून जगले असेल तर त्यांनी महिलांसाठी लढा केला असता. त्यांनी महिलांना चूल आणि मूलच्या बाहेर काढण्यासाठी स्वातंत्र्य लढ्यात त्यांना सहभागी करून घेतलं, आणि लढा असा उभारला की ज्याच्यात त्या सहभागी होऊ शकतील. त्यांनी जर बंदुकाच्या जोरीवर याच्यावर हे केलं असतं तर सगळ्या महिला त्याच्यात सहभागी नसते होऊ शकल्या. बरोबर. तर त्यांनी अहिंसात्मक आंदोलन केलं, आणि त्याच्यात बघा बहुतेक आंदोलनामध्ये तुम्हाला महिला पुढे दिसतील. ते कशामुळे, तर ते गांधींनी त्यांना सामील करून घेतलं. बिहारमध्ये त्यांची एक सभा होती, आणि बिहारमध्ये असं होतं की त्यांना हे करणारं कोणी नव्हतं, काय म्हणतात त्याला, बिहारमध्ये खूप वाईट परिस्थिती होती, पडदा प्रथा होती, आणि तुम्ही त्या महिलेला दुसऱ्या परपुरुषाने म्हणजे नवरा सोडून दुसऱ्या कोणी बघितलं तर त्या महिलेलाच छळ व्हायचा त्या महिलेचा. तिने लपून राहायचं आतमध्ये, कोणी बघायचं नाही वगैरे. तर गांधीजी तिथे गेले, एका ठिकाणी त्यांचं चर्चा होती एका घरी, तर त्यांनी बघितलं की काही महिला आहेत ना, त्या घरातल्या ते छोट्या खिडकीचे असतात तिथून बघत आहेत, आणि खाली येत नाहीये. त्यांनी खाली बोलवलं पण त्या काही आल्या नाही. पण एका घरी त्या आल्या, त्यांच्याशी संवाद साधला. ते म्हणले की आम्हाला परवानगी नाही वगैरे. त्यांना ते खटकलं. ते म्हणाले ब्रिटिश ठिकाणी
लोक उलट महिलांना स्वतःहून सिगरेट वगैरे ऑफर करतात, ती म्हणजे ती जी स्त्रीवादी वगैरे चळवळ चालली होती. आणि आपल्या इथे सिगरेट वगैरे नको, पण किमान महिला याच्यावर तर आल्या पाहिजेत रस्त्यावर पण, आणि त्यांना अधिकार मिळाला पाहिजे समान. तर त्यांनी ते म्हणाले की मी अशाच सभेत उपस्थित राहील जिथे महिलाचं प्रमाण समप्रमाण असेल. तर ते म्हणाले अशक्य आहे, लोक म्हणाले. ते म्हणे मग मी येणार नाही सभेला. आणि पण लोकांनी ते करून दाखवलं, आल्या त्या सभेत. आणि तेव्हा गांधीजी गेले त्या सभेत. त्यांचा एक पुतण्या, काय नाव त्याचं, मगनलाल गांधी. मगनलाल गांधी याचं आंदोलन करता करता, महिलांसाठीचं काम करता करता त्याची डेथ झाली, कारण लोकांचा विरोध पण खूप होता. आपण बघतो की हिंदू कोड बिलाला विरोध झाला, ज्याच्यामुळं महिलांना अधिकार मिळाले. नेहरू, आंबेडकर त्याच्यात होते. तर ते जे म्हणजे त्यांनी समर्थन केलं होतं हिंदू कोड बिलाचं. पण आपल्या इथल्या काही लोकांनी विरोध केला. का? तर महिलांना अधिकार मिळत होते. त्या काळात पण त्याला विरोध झाला होता खूप. गांधींनी त्याच्यावरून पण म्हणाले होते की तुम्ही आमच्या महिलांना बाटवताय, त्यांना कशाला बाहेरचं शिक्षण आणि बाकीच्या गोष्टी देताय. जे महात्मा फुलेंबाबत झालं ते गांधीबाबतही झालं. पण गांधींनी त्यांना पुढे नेलं. आता तुमचा जो प्रश्न होता की त्यांचा ते ब्रह्मचर्य वगैरे त्याच्याबद्दल प्रश्न विचारले. हे बघा, गांधीजी आहेत ना, वयाच्या 37व्या वर्षानंतर त्यांनी ब्रह्मचर्याचं हे केलं होतं, पालन केलं होतं. त्यांनी शपथ घेतली होती. त्यांना असं वाटलं की आता प्रत्येकाचं आपापलं मत असतं. जे योगी वृत्तीचे लोक असतात त्यांचं असं मत असतं की बाबा मला ब्रह्मचर्य पाळलं पाहिजे. त्यामुळे त्यांनी कस्तुरबांसमोर त्याचं हे केलं की बाबा आपण करूया का. त्या म्हणाल्या करूया आपण ते संकल्प. 3दा संकल्प केला, त्यांना पाळता नाही आला. तिसऱ्यांदा त्यांनी संकल्प घेतला आणि त्यानंतर त्यांनी शेवटपर्यंत ब्रह्मचर्याचं व्रत पाळलं. पण काय झालं की मी जसं फाळणीचं सांगितलं, फाळणीच्या मुद्द्याच्या वेळेस किंवा याच्या वेळेस सरदार पटेल असू द्या, नेहरू असू द्या, यांनी निर्णय गांधींना न विचारता घेतले. ती अपरिहार्य सुद्धा होती फाळणी. पण ते त्यांनी जे घेतले काही काही निर्णय, तर त्यांना असं वाटू लागलं की जो पूर्ण देश माझा ऐकायचा, तर तो माझं का आता ऐकत नाहीये. तर त्याबद्दल त्यांनी स्वतःला म्हणे की माझं काही ब्रह्मचर्यात कमी पडली किंवा माझ्या कुठल्या धोरणात कमी पडले असं त्यांना वाटलं. आणि तेव्हा त्यांनी त्याचे प्रयोग केले होते. पण जेव्हा ते प्रयोग केले होते त्यावेळेसही त्यांची जी नात आहे तिने लिहून ठेवलंय की मी गांधीजींच्या म्हणजे गांधीजींच्या सोबत तिथे त्या झोपल्या होत्या आणि दरवाजा ओपन होता. तर त्या म्हणाल्या की मला आईची ममता अनुभवायला मिळाली. त्यांनी काही गोष्टी केलेल्या नाहीत कुठल्या. इकडे आपले बाबा बुवा ते कशा गोष्टी करतात आणि लपून छपून करतात. तर गांधीजी प्रत्येक गोष्ट ओपन होते आणि त्याच्यात त्यांनी मांडलं होतं की असं असं मला वाटलं म्हणून. आणि काय म्हणजे आपल्या इथे असं आहे की टोकाचे हे असतात, म्हणजे काही लोक आहेत ना, सोडायचं तर सगळंच सोडून जायचं, म्हणजे सगळ्याच संपत्तीचा त्याग करायचा. आणि काही लोक नुसतंच पैशाच्या मागे लागले. गांधीजी म्हणाले की मध्यम मार्ग सुद्धा आहे. आता स्त्रियांच्या बाबत पण काय होतं, काही ब्रह्मचारी लोक वगैरे की स्त्रियांना स्पर्श करायचा नाही, पुरुषांना स्पर्श करायचा नाही, हे नाही. ते म्हणाले की स्त्री माझ्या समोर जर विवस्थ स्त्री जरी गेली तरी माझ्या मनात ते विचार नाही आले पाहिजे एवढा मी शुद्ध असलो पाहिजे, जर मी खरंच ब्रह्मचारी आहे तर. जर मी ब्रह्मचारी नाहीये, मी नुसतं ब्रह्मचारी असल्याचं नाटक करतोय आणि स्त्रीकडे बघून जर माझ्या मनात काही विषय वासना किंवा विकार येत असतील तर मग मी त्याचं नाटक करू नये, मग आहे ते आहे सांगावं, असं गांधीजी म्हणत होते. आणि ते आपल्या पुराणात पण आढळतं. शुकदेव का काय होते आपल्या पुराणामध्ये, तर त्यांच्या समोर आंघोळ करायला महिना जायचा, ते तपस्या करत असायचे, कधी त्यांच्या मनात विकार भावना आलेल्या नाहीयेत. तर हे गांधीजींचं हे होतं की बाबा या देशात पुढे जर आपल्याला पुढे जायचं आहे, स्त्रियांना बरोबर घेऊन जायचं आहे, पण जर मी तिला बुरखा घालून आणि हे घालून चालवायला लावतोय का, तर तिच्याकडे बघितलं तर माझ्या मनामध्ये वाईट भाव येतील. पण ही तुझी नजर चुकीची आहे ना, ती चुकीची नाहीये. तिने का म्हणून बुरखा घालावा, घुंगट घालावा. तर हे गांधींचं मत होतं. आणि त्यांनी जे ही काही आंदोलनं केली ना, त्याच्यामध्ये महिला पण जागा झाल्या आणि त्यांनी रस्त्यावर चौकात येऊन बुरखे, घुंगट आणि वेगवेगळ्या गोष्टी जाळलेल्या आहेत. ते म्हणाले की आम्ही स्वतंत्र आहोत. मंगळसूत्र वगैरे ते सुद्धा लोकांनी कमी केलेले, कारण ते मंगळसूत्र म्हणजे त्यालाही काही लोक गुलामीची निशाणी मानतात. बरोबर आहे. म्हणजे जर आता आपलं त्यांच्या भक्तीचा विषय आलाच आहे समजा, तर रामाबद्दलही एकदम त्यांची निस्सीम भक्ती होती गांधींची. शेवटचे त्यांचे शब्दही हे रामच होते. कडवे राम भक्त होते गांधीजी. रामाकडून त्यांनी मुख्य गोष्ट काय घेतली होती, एखादा शिष्य असतो ना, तो आपल्या गुरुच्या पुढचं पाऊल उचलतो. रामाच्या काळात धनुष्यबाण वगैरे हिंसा वगैरे गोष्टी होत्या, पण गांधींनी त्याच्या पुढचं पाऊल उचललं की लोकांना सामील घेऊन अहिंसात्मक आंदोलन केलं आणि सगळ्या लोकांना सामावून घेतलं. हे बघा, राम
रामाने वानरांना आणि सगळ्यांना सामावून घेतलं, म्हणजे कुठलाही जातीभेद त्या असं काही रामायण असे आहेत की त्याच्यात म्हणतात की ते काही लोकांनी मुद्दामून त्यांना वानर म्हटलं, ते तर माणसंच होती, मुद्दामून ते वेगळ्या जातीची होती म्हणून त्यांना हे ठरवलं. तर गांधीजींनी पण कुठली जात पात मानली नाही, सगळ्या लोकांना एकत्र आणलं. रामाने जसे सामान्य माणसापासून योद्धा घडवले तसे गांधीजींनी पण सामान्य माणसापासून योद्धा घडवले. म्हणजे इंग्रज यांना वाटायचे की हे कधी लढणार नाही, पण ती लोक लढलेली आहेत ब्रिटिशांविरुद्ध. तर हे जे आहे ना, हे गांधींचं रामभक्ती आहे. दुसरं म्हणजे गांधींचा मुलगा आजारी पडला होता, त्याला त्यांनी सांगितलं की सशाचं सूप प्या म्हणून. तर ससा मारून, तर ते म्हणाले की माझ्या मुलाला विचारतो, मला वाटतं तो पिऊ नये, पण त्याची जर परवानगी असेल तर आपण बघू, मी तर राम नाम घेत राहणार. आणि बरेचसे श्रीराम शर्मा आचार्य म्हणून आहेत हिंदू धर्मातले, आणि बऱ्याचशा लोकांनी सांगितलंय की गांधीजींनी फक्त राम नाम घेतलं त्याच्यातून तो बरा झाला. आता ती अंधश्रद्धा असेल, श्रद्धा असेल, पण गांधीजींनी म्हणजे माझा मृत्यू झाला चालेल पण मी राम नाम सोडणार नाही असं गांधीजी म्हणतात. पण तो त्यांचा राम हा दुसऱ्याचा द्वेष करणारा नव्हता. बरोबर. ते रामाला मानत होते, तसं रहिमाचा काही द्वेष करत नव्हते. रहीम सुद्धा त्यांना प्रियच होता, आणि महावीर पण प्रिय होते, बुद्ध पण प्रिय होते. मी म्हणजे एका धर्माचा समर्थन करणार आणि दुसऱ्याचा द्वेष करणार असा त्यांचा धर्म नव्हता. त्यांच्या स्वतःच्या मुलाला सशाचं सूप प्यायला सांगितलं, त्यांनी प्यायला सांगितलं होतं. त्यांनी नाही, मुलांनी पण मान्य नाही केलं, त्यांनी पण मान्य नाही केलं, त्यामुळे तो नाही दिला गेला. मुलगा वाचला तरी पण तो ते रामाचा जप करत राहिले. आणि बघा शेवटचं जेव्हा त्यांचा मृत्यू झाला त्याच्या आधी काही 2-3 दिवस आधी त्यांना एखादी विचारलं की म्हणजे कशी तरी चर्चा चालू होती त्याच्यात, ते म्हणे की मला जर मृत्यू आला, मृत होताना माझ्या याच्यात जर रामाचं नाव नसेल तर मला पाखंडी समजा. हे बघा, जैन धर्मामध्ये एक संथारा परंपरा आहे. संथारा परंपरेमध्ये तुम्ही ईश्वराचं नाव घेत राहता, तुम्हाला इच्छा मरण दिलं जातं. जेव्हा तुम्ही त्या मृत्यूच्या जवळपास असता तेव्हा तुम्हाला तो दिला जातो. कोणाला कॅन्सर झालं, कोणी खूप म्हातारा झाला आणि मरण जवळ दिसलं तर ते करतात. पण गांधीजींचं तर अचानक आलेलं मरण होतं, आणि तुम्ही बघाल तर अचानक ऍक्सिडेंट होतं, तर देवाचं नाव तर लोकांना लक्षातही राहत नाही. गांधीजीवर 3 गोळ्या झाडलेल्या त्यांनी, तरी ते हे राम हे राम हे राम म्हटलेले 3 वेळा, आणि त्यानंतर ते त्यांची डेथ झालेली आहे. तर हे महत्वाचं आहे की रामाची गांधींची किती श्रद्धा होती. त्यांच्या इथे रोज ते प्रार्थना म्हणायचे. आणि रामाचं काय आहे, तुम्ही रामाचं नुसतं नाव घेऊन होत नाही, तर आचरणात आणलं पाहिजे. ते मर्यादा पुरुषोत्तम, गांधीजी सुद्धा मर्यादा पुरुषोत्तम होते. मला एक माणूस दाखवा, त्यांचा विरोधक सुद्धा, की ज्याने ते खोटं बोललेत किंवा त्यांनी काही भ्रष्टाचार केलाय गांधींनी किंवा काय केलंय असं म्हणेल. त्यांनी कधी असल्या कुठल्या गोष्टी केल्या नाहीत. उलट त्यांच्यामुळे अनेक अमेरिकेतल्या लोकांनी आणि अनेकांनी हिंदू धर्म स्वीकारला, त्यांच्यापासून प्रेरणा देऊन. गांधीजी म्हणाले की तुम्ही धर्मांतर करण्याची गरज नाही, तुम्ही ज्या धर्मात आहात त्या धर्मामध्ये तुम्ही चांगलं काम करा, तुम्ही त्या धर्मातले श्रेष्ठ व्हा. शेवटचा प्रश्न असा की जो सगळ्यात म्हणजे खूपच प्रचलित आहे की गांधींनी नेहरूंना का पंतप्रधान केलं, पटेलांना का केलं नाही? ओके, चांगला म्हणजे लोक विसरून जातात की इलेक्शन त्यांच्या मृत्यूनंतर झालं, पण तरी एकंदरीत त्याच्याबद्दल आता ते परत सांगतो. 1952 मध्ये पहिलं इलेक्शन झालं होतं. बरोबर. पटेलांना गांधींच्या मृत्यूचा खूप मोठा धक्का बसला होता. पटेल आणि गांधी यांची खूप छान मैत्री होती. आधी सरदार पटेल हे गांधींची चेष्टा उडवायचे. ते म्हणायचे यांनी काय स्वातंत्र्य मिळणार आहे, ते कधी गांधींच्या सभेतही गेले नाही. बरोबर. पण गांधीजींनी आंदोलन केलं होतं खेडा सत्याग्रहाचं, त्याच्यात पटेल त्यांना भेटायला गेले, त्यांनी ते प्रश्न समजून घेतले आणि त्यावेळेस त्यांनी त्याचं नेतृत्व केलं. आणि त्याच्यात गांधींचं काम बघून ते कायमचे गांधींचेच झाले. ते विलायती कपडे घालायचे, आधी विलायती कपडे सोडून दिले त्यांनी. ते ब्रिज खेळायचे, अजून ऐशोआरामात राहायचे. अहमदाबाद मधला सगळ्यात श्रीमंत वकील होता सरदार वल्लभ पटेल, पण ते सगळं सोडून दिलं त्यांनी. त्यांना बॅरिस्टर वल्लभभाई पटेल म्हणायचे, आणि ते झाले गांधींचे सरदार वल्लभभाई पटेल. आणि जेव्हा त्यांचं हे झालं, काँग्रेस अध्यक्ष निवडणूक होती, याच्या आधी मौलाना आझाद आणि वेगवेगळ्या लोकांना सुद्धा गांधींनी सांगितलं होतं की तुम्ही हे म्हाताऱ्या माणसांनी घ्यायच्या ऐवजी तरुणांनी घेतलं पाहिजे, म्हणून त्यांनी नेहरूंना पुढे केलं होतं. नेहरू हे इंटरनॅशनल त्यांचे कनेक्शन छान होते, आणि देशभर सगळ्यात जास्त पॉप्युलरिटी गांधीनंतर कोणाची असेल ती नेहरूंची होती, आणि दुसऱ्या बोसची होती. तर ते बोस तेव्हा जिवंत नव्हते, त्यांचा विमान अपघातात मृत्यू झाला होता. तेव्हा त्यांनी सांगितलं की नेहरूंना हे दिलं पाहिजे स्थान. आणि काही लोक होते, त्यांना असं वाटलं की बाबा पटेलांचे काही शेवटचे दिवस असतील, ते त्यांना हार्ट अटॅक आलं, येऊन गेले होते एकदा, तर त्यांना हे करूया. पण गांधीजींना असं वाटलं की बाबा आपला जर देश स्वतंत्र होत आहे तर त्याच्यामध्ये
पटेलच म्हणजे नेहरूच योग्य राहतील, कारण इंटरनॅशनल रिलेशन्स करायचे असतात, अनेक करार करून आपल्या देशाला काही मिळवायचं असतं, बरोबर. आणि भारतभर त्यांना जे मानत होते आणि काम करू शकत होते. 17 वर्ष जवळपास पंडित जवाहरलाल नेहरू पंतप्रधान होते. आणि पण आपण इमॅजिन करू की पंडित नेहरू ऐवजी जर पटेल असते तर काय म्हटलं असतं, अरे काय त्या म्हाताऱ्याला पंतप्रधान करून ठेवलं, नेहरूला का नाही केलं. तर या लोकांनी ज्यांनी पटेलांचा पुतळा उभा राहिला ना, त्यांनी नेहरूंचा पुतळा उंच उभारला असता आणि ते म्हणाले असते की नेहरू आमचे आहेत, आज जे गांधी आमचे आहेत, पटेल आमचे म्हणतात. या सरदार वल्लभभाई पटेलांनी RSS वर बंदी आणली होती आणि ती बंदी हटवा अशी सूचना नेहरूंनी केली त्यांना, की लोकशाही देश आहे, आपण नको हे करायला. जर नेहरू नसते आणि सरदार पटेलच फक्त पंतप्रधान असले असते तर ही बंदी कधीच हटली नसते. आज जी आपण 100 वर्ष वगैरे सेलिब्रेट करतोय ना त्यांची, 100 वर्ष पण झाली नसती. आणि त्या कालचे ऑर्गनायझर वगैरे जे पांचजन्य वगैरे संघाचे मुखपत्र आहेत ना, त्याच्यामध्ये सरदार पटेलांवर भरपूर टीका झालेली त्याच्यावरून. पण जेव्हा ते गेलेत, ते काय करतात, स्वतः कधी स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेतला नाही, स्वतः कधी काही केलं नाही, पण जे लढत होते त्यांच्याबद्दल तुम्ही एकमेकांबद्दल द्वेष पसरवता. लाल बहादूर शास्त्री असतील, गांधींचा शिष्य, नेहरूंचा पटशिष्य, त्याला म्हणतात की लाल बहादूर शास्त्री हा ग्रेट होता, आम्ही त्यांना मानतो, गांधीने मानत नाही. अरे म्हणजे शिवाजी महाराजांना मानत नाही, तानाजीला मानतो झालं ते. कारण लाल बहादूर शास्त्री हे पण गांधींचे शिष्य होते. तर हे काय आहे की स्वतः काही केलं नाही ना, मग एकमेकात भांडणं लावायची, माझी लाईन मोठी होऊ शकत नाही, दुसऱ्यामध्ये भांडणं लावायची, असा तो प्रकार आहे. सरदार वल्लभभाई पटेलचं शेवटचं भाषण आहे, ते ऐका तुम्ही. त्याच्यात ते म्हणतात की बाबा पंडित नेहरू हे आपले नेते आहेत आणि आपण त्यांचं नेतृत्व शेवटपर्यंत मानलं पाहिजे, त्यांना साथ दिली पाहिजे, हे ते म्हणतात. तेव्हाही या लोकांनी लोकांमध्ये गैरसमज पसरायला चालू केलं होतं. तर हे पटेल आणि नेहरूंचं कनेक्शन होतं. पटेल नेहरू एकदम जवळचे हे होते. उलट नेहरू आणि गांधी यांच्यामध्ये जास्त मतभेद होते, एवढे पटेल आणि नेहरू मध्ये नव्हते. एकमेकांची पत्र आहेत नेहरू आणि गांधींची, पण मतभेद असले तरी मनभेद नव्हते. हे आहे त्याच्यामध्ये. ओके, थँक्यू सर, तुम्ही वेळ दिला त्याबद्दल आणि बऱ्यापैकी क्लॅरिटी बऱ्याच गोष्टींची आली. परत आपण कधीतरी अजून पुन्हा एकदा नवीन विषयांशी आणि गांधींच्या संदर्भाने अजून खोल जाण्याचा प्रयत्न करूयात. थँक्यू सो मच. नक्की भागवतजी, थँक्यू. मला तुम्ही हे विचार मांडण्याची संधी दिलीत आणि प्रेमाने, सत्याने, अहिंसेने आपण हा देश पुढे घेऊन जाऊया. तुमच्या याच्यामुळे ते बदल घडू शकेल. थँक्यू.